गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. मुहूर्त मेढ गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली. जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली. कुसुमांच्या या गावामध्ये कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी. ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी. परंपरेला जगद्गुरूंचा परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले. लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे. स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे. स्वरलतिकेचा स्वरसागर हा. स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले. विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले. प्रबोधनाच्या नव्या युगाचा प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे. ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे. कला गुणांचा संस्कारांचा कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही 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 वसंत व्याख्यानमाला. आपल्या नाशिकमधलं एक नाव साता समुद्रापार शांतपणे जगातील सर्वात कठीण बाजारपेठांमध्ये आपली दमदार ओळख निर्माण करत आहे. सह्याद्री फार्म्स. हे यश मिळवले आहे
ते कुणा एका धनाढ्य व्यावसायिकाने नव्हे, तर एकत्र आलेल्या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी. बाहेर देशामध्ये माल जाऊ शकतो माझा, हे कधी म्हणजे माझ्या वडिलांना पण वाटलं नाही, माझ्या आईला पण वाटलं नाही. पैशांची पण खात्री आली आणि एकदम आम्ही निर्धास्त झालो. सह्याद्री म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना एक सोनं देऊ राहील. हे घडू शकलं कारण एका छोट्या शेतकऱ्याने पूर्वापार चालत आलेल्या शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. विलास विष्णू शिंदे यांनी शेतीतलं एक महत्त्वाचं मर्म जाणलं. शेतीत समस्या अनेक असतात, परंतु शेतीतील सर्वात मोठी समस्या म्हणजे विखुरलेले एकएकटे शेतकरी. शेतीतल्या समस्या सोडवायच्या असतील तर शेतकऱ्यांनी एकत्र आलंच पाहिजे, हे जाणून विलासजींनी छोट्या छोट्या शेतकऱ्यांना गटाच्या रूपात एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रश्न जो आहे तो आपला आहे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यालाच आपली ताकद तयार करावी लागेल. प्रश्न मोठा आहे तर तेवढी मोठी ताकद तयार करावी लागेल, हेच त्याचं उत्तर आहे. साल 2011 मध्ये एका अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाचा पाया रचला गेला. जन्माला आली सह्याद्री. शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांनी उभी केलेली एक फार्मर प्रोड्युसर कंपनी. छोट्या शेतकऱ्यांच्या या कंपनीने अगदी सुरुवातीलाच जगाच्या द्राक्ष बाजारपेठेत साऊथ आफ्रिका, चिली, पेरू यांसारख्या देशातील मोठमोठ्या शेतकऱ्यांच्या असलेल्या मक्तेदारीला थेट आव्हान दिलं. सर्व शेतकरी त्या बाजाराची जी काही तिथली संधी आहेत ती योग्य पद्धतीने घेत आहेत. का जर साऊथ आफ्रिकेतल्या शेतकऱ्याला जमतंय, चिलीतल्या शेतकऱ्याला जमतंय, तर आपल्याला जमायलाच हवं. आपली जी काही दुखणी आहेत ती आपण ग्राहकाला सांगून काही चालणार नाही. संधी मिळवावं लागेल तर ती तुम्हाला गुणवत्तेच्या आधारेच मिळवावं लागेल. आपल्याला थोडी व्यवस्था काही बदलावं लागेल. या दिशेने अगदी व्यावसायिक पद्धतीने तंत्रशुद्ध काम करत मग छोट्या छोट्या भारतीय शेतकऱ्यांनी एखादा हिरा घडवावा तसे जागतिक दर्जाचे द्राक्ष घडवले आणि द्राक्षाची जागतिक बाजारपेठ हलवून सोडली. पाहता पाहता स्वतः पुढाकार घेऊन संशोधन आणि प्रयोग करून द्राक्षाच्या अनेक नवीन व्हरायटीचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीने भारतात प्रथमच सुरू केले. अवघ्या काही वर्षांमध्येच युरोपसारख्या अतिशय कठीण बाजारपेठेत आपली पताका उंच रोवत सह्याद्री बनली भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यातदार कंपनी. शेतीकडे एक इंडस्ट्री म्हणून बघत या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी फार्म टू फोक या संकल्पनेवर आपला हक्क प्रस्थापित केला. संपूर्ण मूल्य साखळीवर आपला दावा सांगितला. यामुळे संपूर्ण नफा शेतकऱ्यांच्या पदरी पडू लागला. शेतकरी बनले कंपनीचे शेअर होल्डर्स. 2015 पासून मी या सह्याद्रीच्या कंपनीत भागीदार आहे. त्याच्यामुळं मला सह्याद्रीचा एक खूप मोठा अभिमान आहे. आज फक्त द्राक्षच नव्हे तर इतरही अनेक पिकांमध्ये सह्याद्रीने मोठी झेप घेतली आहे. उदाहरणार्थ टोमॅटो. हिंदुस्थान युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीचे किसान टोमॅटो केचप आणि फ्रूट जॅमचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीमध्ये केले जाते. तुमच्या ताब्यात असलेला केचपही कदाचित सह्याद्रीने तयार केलेला असल्याची दाट शक्यता आहे. सोबतच संत्र्यासारख्या निंबूवर्गीय फळांचं प्रोसेसिंग प्लांट आणि काजू प्रक्रिया प्रकल्प सुद्धा सह्याद्रीने सुरू केला आहे. यासोबतच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ज्यूस फॉर्म आणि किचन कल्चर हे नवीन प्रकल्प देखील सह्याद्रीने सुरू केले आहेत. तुम्ही कुठल्याही पिकाचं नाव घ्या, सह्याद्रीने त्यामध्ये आपले दमदार पाऊल ठेवले आहे. तब्बल 30,000 शेतकरी, 61 सभासद शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 50,000 एकर क्षेत्रावर विविध पिकांचे उत्पादन घेत आज सह्याद्री बनली आहे भारतातील सर्वात मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनी. शेतकऱ्यांसाठी वेदर स्टेशन्स, अत्याधुनिक टेस्टिंग लॅब्स, टिश्यू कल्चर लॅब्स, उत्पादन, काढणी, हाताळणी, मार्केटिंग, तंत्रज्ञान, भांडवल प्रत्येक क्षेत्रात जागतिक दर्जाचे उत्तम काम करत सह्याद्री आज पोहोचली आहे जगभरातल्या तब्बल 46 देशांमध्ये. अनेक वर्ष आपण ऐकत आलो शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही. पण सह्याद्रीने दाखवून दिलं की जेव्हा शेतकरी एकत्र येतात तेव्हा ते माल पिकवू शकतात आणि विकू सुद्धा शकतात. साल 2025-26 मध्ये सह्याद्रीची वार्षिक उलाढाल आहे तब्बल 2,600 कोटींची. एकतेतून शेतकऱ्यांची समृद्धी, नव्या वाणांमधून बदलत्या हवामानाशी लढाई, ग्राहकांसाठी सेफ्टी, अफोर्डेबिलिटी आणि क्वालिटी
याला सर्वोच्च प्राधान्य, आणि हे करताना पर्यावरण संदर्भात कुठलीही तडजोड न करणे, या आपल्या तत्वांशी सह्याद्री सदैव प्रामाणिक राहिली आहे. फक्त व्यवसायच नव्हे तर आपले सामाजिक भानही सह्याद्रीने मनापासून जपले आहे. शेतकऱ्यांसाठी फार्मर फॅसिलिटी सेंटर, टाटा स्ट्राईव्हच्या सहकार्याने उभारलेले ग्रामीण भागातील युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी तसेच शेती व्यवसायातील स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सेंटर, हे सर्व सह्याद्री चालवत आहे. तब्बल 6,000 लोकांना सह्याद्रीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आम्हाला खूप आनंद आहे. नाही तर आम्हाला जॉबसाठी पुन्हा मुंबई इकडे तिकडे आज जाण्याची गरज नाही. घराच्या जवळच्या जवळ आम्हाला रोजगार उपलब्ध झालेला आहे. लोकसहभागातून सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी सह्याद्री झटत आहे. छोटे शेतकरी जर एकत्र आले तर ते एक मोठी झेप घेऊन आकाश काबीज करू शकतात, हे सह्याद्रीने सिद्ध करून दाखवलं आहे. वसन व्याख्यानमालेचं 103व्या वर्षातलं आजचं हे 25वं पुष्प. नाशिकचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय माणिकलालजी भटेवरा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं हे व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे. आजचं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये श्रीमान दीपक शिंपी, जे वित्तीय जोखीम व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत, ते खास मुंबईहून आपल्यासमोर आपले विचार मांडण्यासाठी आलेले आहेत. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. त्याचबरोबर नाशिकच्या बांधकाम क्षेत्रातील एक अतिशय आदरणीय नाव सुनील गवादे हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्व पाहुण्यांचं त्याचबरोबर आपल्या श्रोत्यांचं मी व्याख्यानमालेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. हा कार्यक्रम यूट्यूब आणि समाज माध्यमांद्वारे बघणाऱ्या तसेच केबल टी व्हीवर या कार्यक्रमाचा आनंद घेणाऱ्या सर्व श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, डॉक्टर दीपक शिंपी हे आज आपल्याशी गुंतवणुकीचे विविध पर्याय, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि जागतिक परिस्थिती या विषयावर संवाद साधणार आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये घनश्याम पटेल प्रस्तुत सुर शारदा म्युझिकल नाईट हा गाण्यांचा बहारदार कार्यक्रम या ठिकाणी होईल. कलानिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चित्रप्रदर्शन आयोजित केलेलं आहे. आपण सर्व श्रोत्यांनी ही चित्र जरूर बघावीत आणि आपल्या या नवयुवकांना प्रोत्साहन द्यावं. आजच्या पुष्पाचा आपण प्रारंभ करूया. प्रारंभी स्वर्गीय माणिकलालजी भटेवरा यांच्या जीवनावरील चित्रफीत आपण बघूया आणि त्यानंतर पाहुण्यांना मी विनंती करेल आपण स्वर्गीय माणिकलालजी भटेवरा यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करावं. स्वर्गीय माणिकचंदजी भटेवरा महाविद्यालयीन शिक्षणात ते डॉक्टर आंबेडकरांचे अतिशय आवडते विद्यार्थी होते. 1952च्या पहिल्या सार्वजनिक निवडणुकीत माणिकचंदजींच्या प्रचारात डॉक्टर आंबेडकरांचा सहभाग महत्त्वाचा होता. हिंद मजदूर युनियनच्या कार्यात, कामगार चळवळीत त्यांनी मोठं योगदान दिलं. गांधीनगर प्रेस, तसंच सिक्युरिटी प्रेस युनियन, तसंच पोस्टल कर्मचारी युनियन अशा अनेक संघटनांच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. 1938 ते 1942 या कालावधीत ते नाशिक नगरपालिकेत नगरसेवक होते. भोसला मिलिटरी स्कूलचे ते विश्वस्त होते. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी भरीव योगदान दिलं. जैन समाजात विधवा विवाहासाठी सामाजिक रोष पत्करून त्यांना पाठबळ दिलं. विधवांच्या पुनर्वसन कार्यास त्यांनी वाहून घेतलं होतं. एक वकील म्हणून समाजात त्यांचा वेगळा मान होताच, पण अनेक कौटुंबिक समस्यांचे निराकरण करणारे एक हितचिंतक म्हणून त्यांनी काम केले. नीतिमत्ता, समाजहितासाठी प्रामाणिक चळवळ हेच संस्कार त्यांनी समाजमनात रुजवले. स्वर्गीय माणिकचंदजी भटेवरा यांना नाशिक वसंत व्याख्यानमालेतर्फे
विनम्र अभिवादन. आजचे वक्ते श्रीमान दीपक शिंपी यांचा परिचय आपण चित्रफितीच्या माध्यमातून जाणून घेऊया. श्री दीपक शिंपी हे वित्तीय क्षेत्रातील रिस्क मॅनेजमेंट म्हणजे जोखीम व्यवस्थापनाची सखोल जाण असलेले अत्यंत अनुभवी बँकर आहेत. नाशिकच्या जूस रुंगटा हायस्कूलचे अत्यंत गुणवंत विद्यार्थी म्हणून त्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात केली. यानंतर त्यांनी IITB वाराणसी येथून इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली. तसेच लमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई येथून फिनान्शियल मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. बँकिंग व फिनान्शियल सर्व्हिसेस क्षेत्रात ते गेल्या 4 दशकांपेक्षा जास्त वर्षे कार्यरत आहेत. स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास शाखा व्यवस्थापनापासून हेड ऑफिस व सेंट्रल ऑफिसमधील वरिष्ठ आणि धोरणात्मक जबाबदाऱ्यांपर्यंत पोहोचला. SBI कॅपिटल मार्केट्स व स्टेट बँक ऑफ इंडिया न्यूयॉर्क येथील अनुभवाने श्री दीपक शिंपी यांचा जागतिक दृष्टिकोन अधिक व्यापक झाला. त्यांनी ITBI बँक, टाटा कॅपिटल, SBM बँक अशा प्रतिष्ठित खाजगी, आंतरराष्ट्रीय व वित्तीय संस्थांमध्ये देखील वरिष्ठ पदांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. वैयक्तिक गुंतवणूक व्यवस्थापन, ॲसेट अलोकेशन, रिस्क रिटर्न संतुलन आणि आर्थिक नियोजन यात त्यांचा विशेष अभ्यास आहे. स्वागत करूया श्री दीपक शिंपी. 1976 साली 10वीच्या परीक्षेमध्ये दीपक शिंपी हे नाशिक जिल्ह्यामध्ये पहिले आले होते आणि रुंगठा हायस्कूलचे अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून ते प्रसिद्ध होते. आणि नाशिकची पायाभरणी आज आता मुंबईमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय उत्तम काम करून अतिशय गौरवास्पद काम दीपक शिंपी यांनी केलेलं आहे. मी व्याख्यानमालेचे पदाधिकारी कांतीलाल तातेडे यांना विनंती करतो आपण दीपक शिंपी यांचा व्याख्यानमालेच्या वतीनं सत्कार करावा. बांधकाम व्यावसायिक सुनील गवादे यांचा सत्कार करण्यासाठी मनीष सानप यांना विनंती करतो. कला निकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज अतिशय सुंदर चित्रांचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्यांचे शिक्षक योगेश सूर्यवंशी आणि सर्व विद्यार्थ्यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आणि दीपक शिंपी यांना विनंती करतो आपण या विद्यार्थ्यांचं स्मृतिचिन्ह देऊन कौतुक करावं. सूर्यवंशी सर तुम्ही पुढे या.
व्याख्यानमालेचं उद्याचं 26वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय दुर्दड हे येणार आहेत. त्यांचं मनोगत आपण चित्रफितीच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर संजय दुर्जड, ऑर्थोपेडिक सर्जन, नाशिक. नाशिकमध्ये सध्या वसंत व्याख्यानमाला सुरू आहे. यावर्षी त्याला 1 ते 103 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ह्या शतकोत्तर व्याख्यानमालेमध्ये मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. येत्या मंगळवारी 26 तारखेला 26 मे संध्याकाळी 7 वाजता यशवंत महाराज पटांगणावरती गंगा घाट या ठिकाणी मी तुम्हाला भेटायला येणार आहे. तुम्ही ह्या व्याख्यानाला अवश्य भेट द्या आणि ऐका. एक वेगळ्या विषयावरती निरोगी जीवनाचा मूलमंत्र असं जरी ह्या व्याख्यानाचं टायटल असेल, शीर्षक असेल, तरी ते एका डॉक्टरचं लेक्चर अजिबात नाहीये. खूप वेगळं व्याख्यान आहे, खूप वेगळा विषय आहे, वेगळ्या पद्धतीने तो मांडणार आहे आणि खरोखर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हे खूप उपयोगी पडणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही अवश्य या, सर्वांना घेऊन या आणि एक खूप छान संध्याकाळ आपण अनुभवूया. तर येत्या मंगळवारी 26 तारखेला संध्याकाळी 7 वाजता गंगा घाट इथं भेटूया. नमस्कार, मी पुन्हा डॉक्टर संजय दुर्जड तुमच्या भेटीला येणार आहे तुमच्याशी संवाद साधण्यासाठी. धन्यवाद. उद्या मुख कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर विशाल जाधव यांचं देखील व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे. मुख कर्करोग समजून घेणे काळाची गरज हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय डॉक्टर विशाल जाधव मांडणार आहेत. त्यांचंही मनोगत आपण चित्रफितीच्या माध्यमातून जाणून घेऊ. नमस्कार नाशिककरांना. वसंत व्याख्यानमालेच्या आरोग्यविषयक सदरामध्ये मी डॉक्टर विशाल सोपान जाधव, मुख कर्करोग तज्ज्ञ, आपणाशी मुख कर्करोग समजून घेणे काळाची गरज या विषयावर संवाद साधणार आहे. जगाला भेडसावणाऱ्या मुख कर्करोग या विषयावरती मी आपणाशी संवाद साधणार आहे. आपण यशवंतराव चव्हाण महाराज पटांगणावरील वसंत व्याख्यानमालेमध्ये मंगळवार दिनांक 26 मे सायंकाळी 7 वाजता भेटूयात. या व्याख्यानमालेमध्ये आपण हिरिरीने भाग घेऊन सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. व्याख्यानमालेत 27 मे रोजी IIM मुंबई या प्रतिष्ठित संस्थेतले माजी विशेष कार्यासन अधिकारी विजय तळेले हे आपल्याशी संवाद साधणार आहेत. तरुण पिढी, स्टार्टअप्स आणि भारताची नवोन्मेष क्रांती हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने किरण कुलकर्णी हे मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे आपल्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत. अभिजात मराठी, विविध पैलू आणि भवितव्य हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. 29 मे रोजी प्राध्यापिका वैशाली पाटील धुळे या आपल्याशी संवाद साधतील. मन प्रसन्न तर जीवन प्रसन्न हा त्यांचा विषय आहे. 30 मे रोजी रवींद्रसिंग मोदी हे नांदेड येथील पत्रकार या ठिकाणी संवाद साधण्यासाठी येणार आहेत. हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आपण हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि हिंद की चादर हा नेमका काय विषय आहे हे आपण समजून घेणार आहोत. 31 मे रोजी झी मराठी वाहिनीवरील अभिनेते, अभिनेत्री, गायक आणि निवेदक यांचा सहभाग असलेला एक ग्रँड फिनाले कार्यक्रम या ठिकाणी होईल. उत्सव नात्यांचा हा बहारदार कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आणि 1 जून रोजी सचिन तेंडुलकर यांच्यावरील तेंडल्या हा सिनेमा या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. सचिन जाधव या युवकाने निर्माण केलेला हा तेंडल्या सिनेमा हा आपल्या सगळ्यांनाच प्रेरणा देणारा आणि मार्गदर्शन करणारा ठरणारा आहे. आपल्या 103व्या वर्षाच्या व्याख्यानमालेचे मुख्य प्रायोजक आहेत सह्याद्री फार्म. त्याचबरोबर काकतकर हॉस्पिटल यांचंही आजच्या व्याख्यानासाठी आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि दीपक शिंपी यांना विनंती करतो आजच्या पुष्पाचा आपण प्रारंभ करावा.
काही पर्यायांबद्दल थोडी भीती असते किंवा काही पर्यायांबद्दल ओव्हर कॉन्फिडन्स असतो, म्हणजे अति आत्मविश्वास की 2 वर्षात 3 वर्षात पैसे दुप्पट होतील वगैरे वगैरे. तर आजच्या आपला चर्चेचा उद्देश हा सगळ्या पर्यायांची, जवळजवळ सगळ्या 100% पर्याय तर आपल्याला कव्हर करणं शक्य नाही आहे, आपल्याकडे वेळेचे बंधन देखील आहे, तरी जवळजवळ सगळ्या पर्यायांची आपण माहिती घेऊन त्यातले रिस्क आणि रिटर्न म्हणजे जोखीम आणि परतावा याचा माहिती घेऊन त्याच्यानंतर आपण आपला पोर्टफोलिओ तयार करताना कसा उपयोग करून घ्यावा हे समजून घेणार आहोत. कारण आपली पोर्टफोलिओची जी रिक्वायरमेंट असते, जी गरज असते, ती आपल्या वय आणि गरजा याप्रमाणे बदलत असते. तर आपल्या वेगवेगळ्या आयुष्यातल्या स्टेजमध्ये कशाप्रकारे आपण आपला पोर्टफोलिओची मॅनेजमेंट करावी ती देखील आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. आणि तसेच सध्या जागतिक परिस्थितीची अस्थिरता आहे, आपण बघतो आहोत तेलाचे भाव खूप वाढलेले आहेत, तर त्याचा परिणाम जगाच्या आणि आपल्या अर्थव्यवस्थेवरती काय होऊ शकेल याची देखील आपण थोडक्यात विवेचन करणार आहोत. आजच्या चर्चेमध्ये आपण हे मुद्दे थोडक्यात बघूया. बँका, त्यानंतर पोस्ट ऑफिस आणि व्हेरियस गव्हर्मेंट बॅक्ड स्कीम्स, वेगवेगळ्या सरकारी योजना, त्याचप्रमाणे NBFC बॉन्ड्स वगैरे ह्या सगळ्या निश्चित परताव्याच्या योजना आहेत, म्हणजे दीज आर ऑल फिक्स रिटर्न इन्व्हेस्टमेंट्स. त्यानंतर शेअर्स आणि म्युच्युअल फंड म्हणजे जे मार्केट बेस्ड रिटर्न्स आहेत, आणि इतर देखील पर्याय आहेत, सोने, चांदी, रिअल इस्टेट वगैरे वगैरे, त्याची देखील आपण थोडक्यात चर्चा करूया. आणि नंतर ह्या सगळ्या पर्यायांची माहिती घेतल्यानंतर त्याचा आपला पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी कसा उपयोग होईल त्याची आपण माहिती घेऊया. आता बँकेच्या डिपॉझिट संबंधी सगळ्यांनाच माहिती असते, कारण आपण सर्वजण बँकेत डिपॉझिट करत असतो, आपले फिक्स डिपॉझिट असतात. तर यामध्ये एक मुद्दा मी सांगू इच्छितो की आपल्याला, आपण जर अशा मोठ्या बँकामध्ये पैसे ठेवले, स्टेट बँक, बँक ऑफ बरोडा, HDFC बँक, ICICI बँक वगैरे, तर आपल्याला साधारणपणे इवन सिनियर सिटीजन्सनासुद्धा 7-7.25% वगैरे इतकं सध्या व्याजदर मिळतो जास्तीत जास्त. परंतु जर आपण स्मॉल फायनान्स बँकामध्ये काही पैसे ठेवू शकलो तर त्यामध्ये आपणास 8, 8.25, 8.5, कधी 9% देखील व्याजदर मिळू शकतो. आपणास याची कल्पना असेलच की प्रत्येक बँकेला 5 लाखापर्यंत विमा घेणं हे कंपल्सरी आहे ॲज पर RBI रूल्स. त्यामुळे जर आपण 5 लाखपर्यंत जर स्मॉल फायनान्स बँकेत पैसे ठेवलेत तर त्याचा आपल्याला जास्त व्याज मिळण्यासाठी फायदा होऊ शकतो. आपण 2-3 बँकामध्ये देखील पैसे ठेवू शकतात, परंतु जास्त हे करण्याआधी आपल्याला हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला हे सगळे मॅनेजमेंट करावी लागणार आहे. परंतु आपल्याला परतावा जास्त हवा असेल आणि आपली रिस्क कंट्रोल करून हवा असेल तर आपण 5 लाखापर्यंत मुद्दल आणि व्याजपर्यंत जर आपण पैसे ठेवले तर ही गुंतवणूक आपली सेफ आहे. स्मॉल फायनान्स म्हणजे काही नावं सांगतो मी, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, जना स्मॉल फायनान्स बँक, या बँकेच्या नावामध्ये स्मॉल फायनान्स असं लिहिलेलं असतं. बँकेच्या डिपॉझिटचा आणखी एक ॲडिशनल फायदा म्हणजे बँकेत लिक्विडिटी चांगली असते, तर आपल्याला कधीही गरज पडली तर आपण लगेच पैसे काढून आणू शकतो, तसेच नेट बँकेच्या थ्रू व्यवहार करू शकतो. परंतु बँकेत जो आपल्याला रिटर्न मिळतो त्यापेक्षा चांगला रिटर्न आणि तितकाच सेफ किंवा त्याहूनही जास्त सेफ असे रिटर्न्स आपल्याला पोस्ट ऑफिसात मिळू शकतात. तर आपण आता पोस्ट ऑफिसला योजनांची अगदी थोडक्यात माहिती घेऊया. यातील मी एक NSC ही जी स्कीम आहे, नॅशनल सेविंग सर्टिफिकेट, त्यामध्ये सध्या 7.7% इतकं व्याज आहे. माझ्या माहितीप्रमाणे 7.7% इतकं व्याज सध्या कुठलीही मोठी बँक म्हणजे स्टेट बँक, बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया वगैरे किंवा HDFC बँक, ICICI बँक वगैरे अशा, ॲक्सिस बँक अशा मोठ्या बँका देत नाहीत. त्यामुळे 7.7% इतकं व्याज देणारी आणि एकदा आपण गुंतवणूक केली की ती 5 वर्षांसाठी त्याचप्रमाणे आपल्याला व्याज मिळत राहील अशी नॅशनल सेविंग सर्टिफिकेट ही एक चांगली योजना आहे. यात एकच ड्रॉबॅक आहे, ते म्हणजे आपल्याला त्या 5 वर्षामध्ये पैसे काढता येणार नाहीत.
परंतु त्याच्या अगेन्स्ट आपल्याला कर्ज मिळू शकेल. किसान विकास पत्र देखील एक आहे की ज्यामध्ये 9 वर्ष 7 महिन्यांमध्ये आपली गुंतवणूक दुप्पट होते. याच्यात इफेक्टिव्ह व्याजदर 7.5% आहे, परंतु जर 10 वर्ष गुंतवणूक करायची असेल इतर देखील पर्याय आहेत की ज्यामध्ये आपल्याला थोडा जास्त परतावा मिळू शकतो. तसेच हे सगळं टॅक्सेबल देखील आहे. बाकीच्या पोस्ट ऑफिसच्या ठेवी योजनांची आपणास कल्पना असेलच. ह्या अतिशय चांगल्या योजना आहेत. ह्या तिन्ही योजना, पहिली म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. आपल्यातले बरेच जण सिनियर सिटीजन आहेत. आपल्याला याची कल्पना असेल की यामध्ये 8.2% इतका व्याज मिळतं. 8.2% इतकं व्याज देणारी आणि अतिशय सेफ, सुरक्षित, आणि दुसरं म्हणजे ह्या तिन्ही ज्या गुंतवणुकीच्या योजना आहेत, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, सुकन्या समृद्धी योजना आणि सार्वजनिक निर्वाह निधी म्हणजे PPF, या आपण बँकेत देखील याचं खातं उघडू शकतो. जसे NSE किंवा KVP आपल्याला फक्त पोस्ट ऑफिसमधूनच घ्यावं लागतं, तसं यांचं नाही आहे. तर ही 8.2% इतकं व्याज देणारी, यामध्ये आधी 15 लाख अशी जास्तीत जास्त रक्कम गुंतवण्यात होती, आता 30 लाख करण्यात आलेली आहे. आणि पती पत्नी दोघेही जर 60 वर्षाच्या वरती असतील तर आपण 60 लाखापर्यंत गुंतवणूक करू शकतो. म्हणजे 60 लाख गुंतवणूक करायलाच पाहिजे असं नाही आहे. एक पर्याय आहे की आपल्या मनी मॅनेजमध्ये जर ते बसत असेल तर आपल्याला 8.2% इतकी परतावा देणारी आणि जवळजवळ 0 सॉव्हरेन रिस्क, गव्हर्मेंट ऑफ इंडिया रिस्क असलेली ही योजना आहे. यामध्ये आपल्याला काही दिवसानंतर मुदतपूर्व पैसे देखील मिळू शकतात, परंतु यामध्ये क्युम्युलेटिव्हचं ऑप्शन नाही. म्हणजे आपल्याला दर 3 महिन्यांनी व्याज आपल्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे विशेषतः सिनियर सिटीजन्सना आपल्या डे टू डे एक्सपेंडिचरसाठी ही एक अतिशय चांगली योजना आहे. त्यानंतर सुकन्या समृद्धी योजना, ही योजना मुलींसाठी आहे. नॅचरली कन्या त्यात लिहिलेलं आहे. तर 10 वर्षापर्यंतच्या मुलीचं हे अकाउंट उघडता येतं आणि त्याची मुदत 21 वर्षांची असते. आणि त्यामध्ये सध्या 8.2% इतकं व्याज आहे. हे व्याज टॅक्स फ्री आहे, म्हणजे त्यावरती तुम्हाला कर द्यावा लागत नाही. 8.2% जर तुम्हाला करमुक्त व्याज मिळत असेल ती एक अतिशय उत्तम योजना आहे. यामध्ये मुलीचं वय 18 झाल्यानंतर आपण शिक्षणासाठी 50% पैसे काढू शकतो आणि 18 वर्षानंतर जर लग्न असेल तर आपण पूर्ण पैसे काढू शकतो. यामध्ये मात्र आपण 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक दरवर्षात करू शकत नाही. त्यानंतर सार्वजनिक निर्वाह योजना म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. यामध्ये देखील दरवर्षी आपण 1.5 लाख रुपयाची गुंतवणूक करू शकतो. यामध्ये सध्याचा व्याजदर हा 7.1% आहे. हा करमुक्त आहे. म्हणजे ज्यांना जे जास्त टॅक्स ब्रॅकेटमध्ये असतील 20%, 30%, अशा लोकांच्यासाठी याचा इफेक्टिव्ह टॅक्स रेट, इफेक्टिव्ह प्री टॅक्स रिटर्न, म्हणजे जर आपण याची इतर योजनांची तुलना केली की ज्यावरती आपल्याला टॅक्स भरावा लागतो, तर त्याचं जवळजवळ 10-11% इतका आपल्याला रिटर्न मिळू शकेल पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. यामध्ये असं आहे की आपल्याला 15 वर्षांपर्यंत ही गुंतवणूक ठेवावी लागते. त्यामुळे एक टॅक्स फ्री लाँग टर्म गुंतवणूक म्हणून याचा विचार करायला हरकत नाही. जर आपण आपल्या तरुण वयात केलं असेल तर आपण आपल्या मिडल एजमध्ये पोहोचेपर्यंत ही रक्कम मिळू शकते आणि त्यावेळेस आपल्या गरजा असतील तर त्याचा आपण उपयोग करू शकतो. आणि जर आपल्याला गरज नसेल तर आपण 5 वर्षांच्या ब्लॉकने 15, 20, 25, 30 वर्षे अशी मुदत वाढवू शकतो. आपल्याला व्याजावर व्याज मिळत राहील आणि त्यावरती टॅक्स भरावा लागणार नाही. तर 15-20 वर्षामध्ये याच्यामध्ये आपली रक्कम चांगल्या प्रकारे वाढू शकते आणि ती सगळी टॅक्स फ्री आहे. यामध्ये 7 वर्षानंतर आपल्याला थोडे पैसे देखील काढण्याची सुविधा आहे. आता RBI फ्लोटिंग रेट बॉन्डबद्दल आपल्याला कल्पना आहे का कोणाला की RBI फ्लोटिंग रेट म्हणून एक अशी योजना आहे की ज्यामध्ये आपल्याला सध्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटपेक्षा 0.35% जास्त व्याज मिळतं.
म्हणजे जर सध्या 7.7% जर आपल्याला नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवरती व्याज मिळत असेल तर यावरती आपल्याला 8.05% इतकं व्याज मिळेल. आणि हे हा पण तो फ्लोटिंग रेट आहे. म्हणजे जर पुढे त्याचा व्याज जर वाढला 7.7%चा, उदाहरणार्थ नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा व्याज जर 8% झाला त्यावरती आपल्याला 8.35% इतकं व्याज मिळेल. आणि जर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचं व्याजदर 7.7 ऐवजी 7.5 झाला तर यावरती आपल्याला 7.85 इतका व्याज मिळेल. या दुसरा फरक असा आहे की नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 5 वर्षांसाठी आपला तोच फिक्स रेट राहील 7.7% सध्याच्या याच्याप्रमाणे. यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ती 6 महिन्यांनी, आपणास कल्पना असेलच की स्मॉल सेव्हिंगचे रेट्स हे सरकार दर 3 महिन्यांनी अनाऊन्स करतं. गेले 1.5-2 वर्षे त्यात बदल झालेला नाही आहे, परंतु त्यात बदल होऊ शकतो. आणि जर त्यात बदल झाला तर याचा व्याजदर देखील बदलू शकतो, कारण याचं नावच फ्लोटिंग रेट आहे. याचं व्याजदर 6 महिन्यांनी मिळतं. यामध्ये क्युम्युलेटिव्हचं ऑप्शन नाही. याची मुदत 7 वर्षांची आहे. आणि याचा मेन ड्रॉबॅक हा आहे की हे पैसे आपल्याला काढता येणार नाहीत. देर इज नो प्रोव्हिजन ऑफ प्री मॅच्युअर पेमेंट एक्सेप्ट फॉर सम एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस. त्यामुळे यामध्ये अगदी आपले बाकीचे सगळे आपण फिक्स रेटचे पर्याय वापरल्यानंतर जर आपल्याला आणखी ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हा एक चांगला पर्याय आहे की ज्यामध्ये आपल्याला, विशेषतः जर आपल्याला वाटत असेल की याच्यापुढे इंटरेस्ट रेट वाढण्याची शक्यता आहे तर आपण यात पैशाची गुंतवणूक केली तर आपल्याला पुढे वाढणाऱ्या इंटरेस्टचा देखील फायदा होऊ शकतो. परंतु आपल्याला वाटत असलं की इंटरेस्ट रेट आता कमी होतील तर NSE हा चांगला पर्याय आहे, कारण त्यातले इंटरेस्ट रेट हे 5 वर्षांसाठी फिक्स्ड आहे. त्यानंतर NBFC आणि कॉर्पोरेट बॉन्ड्स. NBFC म्हणजे नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनीज. उदाहरणार्थ बजाज फायनान्स, महिंद्रा फायनान्स, टाटा कॅपिटल, श्रीराम फायनान्स ह्या कंपन्या आहेत. यामध्ये आपल्याला इन्शुरन्स नाही, त्यामुळे ती रिस्क आहे, परंतु यात आपल्याला बँकेपेक्षा थोडा जास्त परतावा मिळू शकतो. आणि यातला जो यामध्ये गुंतवणूक करताना आपण साधारणपणे AAA रेटेड म्हणजे AAA असं बेस्ट रेटिंग असलेल्या कंपनीमध्ये थोडे पैसे आपल्या ओव्हरऑल पोर्टफोलिओच्या याच्याप्रमाणे कन्सिडर करायला हरकत नाही. त्यामध्ये डिफॉल्टची शक्यता कमी आहे, परंतु ती अगदीच पोस्ट ऑफिस किंवा बँकेपेक्षा कमी नाही. तसेच काही NBFCs बॉन्ड देखील इश्यू करतात, टाटा कॅपिटल, की ज्यांना सगळ्याच NBFCsना पब्लिककडून डिपॉझिट घ्यायची परमिशन नसते. त्यामुळे काही NBFCs बॉन्ड इश्यू करतात, NCDs इश्यू करतात. त्या देखील आपण ब्रोकरच्या मार्फत किंवा सेकंडरी मार्केटमध्ये घेऊ शकतात. परंतु यामध्ये AAA रेटेडपेक्षा खालच्या AA मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं थोडं जास्त रिस्की आहे. आता आपण आत्तापर्यंत सगळ्या फिक्स रेट परताव्यांची माहिती घेतली. यानंतर आपण हमखास परताव्यांकडे पासून आपण मार्केट बेस्ड रिटर्न्सकडे जाणार आहोत. आता आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की आपल्याला जर फिक्स रेटमध्ये 7.5, 8, 8.2 इतका व्याज जर मिळत असेल तर मग आपण हे मार्केट बेस्ड पर्यायांकडे जाऊन ते रिस्क घ्यायची गरज काय आहे. तर मार्केट बेस्ड पर्यायामध्ये 2-3 प्रकार असतात. मुख्य म्हणजे शेअर्स म्हणजे इक्विटी, कंपन्यांच्या आपण इक्विटी विकत घेतो. एक तर डायरेक्ट घेऊ शकतो किंवा म्युच्युअल फंडाच्या मार्फत घेऊ शकतो. तर जेव्हा आपण पहिली गोष्ट म्हणजे हा जो फिक्स रेट परतावा आहे तो जर साधारणपणे 6-7% वगैरे असेल, तो ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम 5-6-7 वर्षांनंतर जो महागाईचा दर जर 5 ते 6% प्रमाणात असेल तर आपला इफेक्टिव्ह म्हणजे जो आपली क्रयशक्ती आहे, आपली पर्चेसिंग पॉवर आहे ते फारशी वाढत नाही. किंवा जर आपण टॅक्स वगैरे पे करत असू तर आपल्याला बँकेत 7-8% जे मिळत असतील तर टॅक्स पे केल्यानंतर आपल्याला
त्यातले ॲक्च्युअल रिटर्न 4-5-6% वगैरे इतकाच मिळतो. आणि जर महागाईचा दर 5-6% असा असेल तर आपण आपली गुंतवणूक तशी फारशी वाढलेलीच नसते इन रिअल टर्म्स. नोशनली रक्कम बँकेत वाढते, पण त्याच प्रमाणात आपले लिव्हिंग स्टँडर्डचे इतर खर्च देखील वाढलेले असतात. त्यामुळे फिक्स रेट परताव्यामधले बेस्ट ऑप्शन तर आपण विचार करायलाच हवे पोर्टफोलिओ तयार करताना. परंतु इक्विटी हा देखील एक पर्याय आहे. आता इक्विटी म्हणजे काय? आपण इक्विटी म्हणजे त्या कंपनीच्या शेअर्सचं आपण विकत घेतो, तेव्हा त्या कंपनीच्या शेअर्सचे आपण पार्ट ओनर बनतो. म्हणजे टू द एक्सटेंट ऑफ आवर पार्टिसिपेशन इन द इक्विटी शेअर्स ऑफ दॅट कंपनी, वी आर ओनर्स ऑफ दॅट कंपनी. आणि कुठली कंपनी जेव्हा प्रमोटर्स फ्लोट करतात तेव्हा त्यांचं ऑब्जेक्टिव्ह त्याचं चांगली प्रॉफिटेबिलिटी मिळवणे हा असतो. म्हणजे आता 7 आणि 8% कोणी कंपनी चालू करणार नाही. त्याचं 7-8% रिटर्नसाठी कंपनी चालू करायची असती मग ते गव्हर्मेंट बॉन्ड विकत घेतील. त्यापेक्षा कंपनीची रिस्क कशाला घ्या. तर कंपनीमध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट होतं तेव्हा त्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट 7-8% जास्त याच्याने वाढण्याची शक्यता असते. परंतु कंपनीचा परफॉर्मन्स नीट झाला नाही, कंपनीने लॉसेस केले तर त्यात नुकसान देखील होऊ शकतं. म्हणूनच त्याला बाजार आधारित परतावा असं म्हणतात. आता आपल्यातले मला वाटतं बरेच जण शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतील. कोणी करत नसेल तर मला समजून घ्यायला आवडेल. कारण सध्या शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं हे खूपच कॉमन झालेलं आहे. म्हणजे मध्यंतरी उदय कोटक यांचं मी कुठे वाचलं की इंडिया हॅज बिकम ओव्हर फायनान्शियलायझेशन, म्हणजे एव्हरीबडी इज इन्व्हेस्टिंग इन शेअर्स. तर बऱ्याचदा आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो ती आपण कोणी टिप दिली, आपण कुठे वाचलं, कोणी आपल्याला सांगितलं की ही कंपनी चांगली आहे पैसे घे, कोणी मित्राने सांगितलं, कोणी ॲडवायझरने सांगितलं की ह्याच्यात पैसे टाका बरं का ते नक्की वाढतील, तर त्याचा आपण विचार करायला हरकत नाही. मी असं म्हणत नाही की तुम्ही कोणाचं ऐकू नका, परंतु गुंतवणूक करण्याच्या आधी आपण आपल्या त्या कंपनीची माहिती करून घेणं मला वाटतं फार गरजेचं आहे. कारण आपण आपले पैसे टाकणार आहोत, फायदा झाला तर आपलं आहे, नुकसान झालं तर देखील आपलं आहे. कारण मार्केट जेव्हा वाढतं तेव्हा युनिडायरेक्शनली कायम वाढणार नाही. कधीकधी 4-4-5-5 वर्ष वाढून नंतर 4-4-5-5 वर्ष वाढत पण नाही. तर ही सगळी याची आपली तयारी पाहिजे. तर आपण जर वैयक्तिक गुंतवणूक करत असाल तर आपल्याला प्रत्येक कंपनीचा सखोल अभ्यास करणं हे गरजेचं आहे. तर जेव्हा आपण सखोल अभ्यास करणं म्हणतो त्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक म्हणजे इनटँजिबल आणि दुसरं म्हणजे टँजिबल. इनटँजिबल म्हणजे काय की जे आपल्याला असं आकड्यात वगैरे दिसणार नाही. म्हणजे व्यवस्थापन, त्यांचं मॅनेजमेंट कसं आहे, त्या कंपनीचं रेप्युटेशन कसं आहे, आपण त्याची मार्केटमध्ये चौकशी करून आपण त्याबद्दलचे जे रेप्युटेशनची महत्त्वाची हे आहे. त्यानंतर कंपनीतलं गव्हर्नन्स स्टँडर्ड्स कसं आहेत, म्हणजे कंपनीचं प्रशासन कसं आहे. बऱ्याचदा कागदोपत्री कंपन्यांचं प्रशासन चांगलं असतं, कारण ते जर कागदोपत्री त्यांनी जर कम्प्लायन्स वगैरे नीट केला नाही तर त्यांना वेगवेगळे रेग्युलेटर्स त्यांच्यावरती हे होऊ शकतात. परंतु आपण वाचलं असेल आणि ऐकलंही असेल की काही कंपन्यांमध्ये प्रमोटर्स बँकांकडून किंवा पब्लिककडून पैसे घेऊन ते कंपनीच्या फायद्यासाठी वापरण्याऐवजी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरतात. हा जो भाग येतो म्हणजे गव्हर्नन्स. तर हा गव्हर्नन्स देखील अतिशय महत्त्वाचा आहे. आणि मार्केटमध्ये शेअरची किंमत समजताना या गव्हर्नन्सचा हा भाग देखील पाहिला जातो. त्यानंतर ती कंपनी कुठल्या इंडस्ट्रीमध्ये आहे, त्या इंडस्ट्रीचे प्रॉस्पेक्ट्स कसे आहेत, त्या इंडस्ट्रीचे ग्रोथ कशी होण्याची शक्यता आहे, आणि त्या इंडस्ट्रीमध्ये ह्या कंपनीचं पोझिशन काय आहे. इज इट अ मार्केट लीडर, इज इट वन ऑफ द टॉप 2-3, किंवा त्या कंपनीला असा काही कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज आहे का की ज्यामुळे ही कंपनी आपल्या इतर कॉम्पिटिटर्सपेक्षा थोडी पुढे जाऊ शकेल, अशी आपल्याला कल्पना हवी. तसेच कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे, बॅलन्स शीट कसं आहे, प्रॉफिटेबिलिटी कशी आहे, त्यांचं डेट किती आहे, त्यांचं कर्ज किती आहे, याची सगळी आपण तयार करायला हवी. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कंपनीचं व्हॅल्युएशन. कारण आपण जेव्हा शेअर विकत घेतो तेव्हा त्याची किंमत जर खूप जास्त असेल
तर त्याचे पुढे ॲप्रिसिएशन व्हायची शक्यता कमी असते. तर त्यासाठी कंपनीचा जो प्राईस अर्निंग रेशिओ म्हणतात, म्हणजे कंपनीची सध्याची प्राईस आणि अर्निंग पर शेअर म्हणजे प्रॉफिटेबिलिटी जी कंपनीची आहे पर शेअर, याचं डिव्हिजन करून जे येईल त्याला म्हणतात अर्निंग पर शेअर. तर ते इंडस्ट्रीप्रमाणे वगैरे वगैरे असं वेगळं असतं. त्याचा आपल्याला अभ्यास हवा आणि कंपनी ओव्हर व्हॅल्यूड आहे का अंडर व्हॅल्यूड आहे का राईटली व्हॅल्यूड आहे याची आपल्याला कल्पना असायला हवी, जर आपल्याला खरोखरच इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर. तर हे सगळं करायला आपल्यासाठी एक्सपर्टाईज हवा, म्हणजे वी शुड नो द सब्जेक्ट. आणि एक्सपर्टाईज असून देखील आपल्याला वेळ हवा. बऱ्याच जणांचं काय होतं की त्यांना माहिती असते, पण सर्वजण आपल्या विशेषतः तरुण वयात मध्यम वयामध्ये अनेक जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे याकडे एवढा अभ्यास करायला वेळ मिळत नाही. आणि एकदा इन्व्हेस्टमेंट करून उपयोग नाही, कारण आपल्याला जर आपण 4-5 वर्षात तो शेअरमध्ये आपले पैसे राहणार असतील तर आपण त्या कंपनीची नियमित अभ्यास करून त्याचं शेअर प्राईसचं लक्ष देखील ठेवायला हवं. तर हे सगळं बघता एक सामान्य गुंतवणूकदार म्हणून म्युच्युअल फंडामध्ये कमी इन्व्हेस्टमेंट करणे हा कमी जोखमीचा पर्याय आहे. कमी इट इज अ लेस रिस्क. रिस्क नाही असं नाही, परंतु कमी रिस्क आहे. कमी रिस्क का आहे? पहिली गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये जे आपले पैसे मॅनेज करतात ते माणसं क्वालिफाईड असतात. दे आर क्वालिफाईड फंड मॅनेजर्स. त्यांचा परफॉर्मन्स त्या म्युच्युअल फंडाच्या परफॉर्मन्सवर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे त्यांना रेग्युलेटर म्हणजे सेबीचे देखील काही रूल असतात ते त्यांना फॉलो करावे लागतात. त्यामुळे आपल्याला एका फंड मॅनेजरचं एक्सपर्टाईज मिळू शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंडातली इन्व्हेस्टमेंट ही एका सिंगल शेअरमध्ये नसते, ती अनेक शेअर्समध्ये असते. त्यामुळे ती रिस्क थोडी स्प्रेड आउट असते. आता या म्युच्युअल फंडाचे 3-4 प्रकार आहेत, ते आपण पुढे चर्चा करूया. इक्विटी म्हणजे आपल्याला भांडवल वृद्धीसाठी ही हे कॅपिटल ॲप्रिसिएशन. डेट म्हणजे स्टेबल रिटर्न्स. डेट म्हणजे जे म्युच्युअल फंड्स कंपन्यांच्या NCDs किंवा गव्हर्मेंट बॉन्ड्स, गव्हर्मेंट ट्रेजरीज अशा बँक CDs, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट यात गुंतवणूक करतात त्यांना डेट फंड म्हणतात. त्यानंतर कमोडिटी म्हणजे आपण सोने चांदी वगैरेसुद्धा मार्केटमधनं म्हणजे ऑन पेपर घेऊ शकतो. आणि हायब्रिड म्हणजे इक्विटी, डेट आणि कमोडिटी यांचं मिश्रण. याची नंतर आपण चर्चा करूया. तर यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या प्रत्येकाचं टॅक्स स्ट्रक्चर वेगळं आहे, तर आपल्याला कर प्रणाली देखील माहिती हवी. इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये साधारणपणे हे अनेक प्रकार आहेत, पण हे महत्त्वाचे म्हणून मी 4-5 प्रकार आपणास सांगतो. लार्ज कॅप म्हणजे या मोठ्या कंपन्या असतात की ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन 1 ते 100 असतं. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे शेअर प्राईस मल्टिप्लाइड बाय द नंबर ऑफ शेअर्स इश्यूड. या सगळ्या लार्ज कंपनीज असतात, त्यामध्ये रिलेटिव्हली रिस्क कमी असते, कारण या मोठ्या कंपन्या असल्यामुळे ज्या आर्थिक हे असतात काही डाऊनटाऊन आला वगैरे, तर ते त्यांची सहन करण्याची कॅपॅसिटी किंवा अशामध्ये त्याची ॲबिलिटी इज मच बेटर. त्यानंतर मिड कॅप म्हणजे त्यापेक्षा थोड्या लहान कंपन्या आणि स्मॉल कॅप म्हणजे त्याहून लहान कंपन्या. हे असं साधारणपणे 3 याच्यामध्ये डिव्हिजन आहे. तर यात रिस्क जास्त ही आहे ती सगळ्यात जास्त स्मॉल कॅपमध्ये आहे. तसं रिटर्न देखील आपल्या रिस्क मॅनेजमेंटचे बेसिक प्रिन्सिपल हे आहे की हाय रिस्क हाय रिटर्न, हाय रिस्क हाय लॉस, लो रिस्क लो रिटर्न, लो रिस्क लो लॉस. त्यामुळे आपण आपल्या रिस्क ॲपिटाईटप्रमाणे आपला पोर्टफोलिओ ठरवायला हवा. त्याबद्दल आपण चर्चा करूयाच. परंतु आपण हाय रिस्क इन्व्हेस्टमेंट करणार असतो की ज्यामध्ये आपल्याला हाय प्रॉफिटेबिलिटीची पॉसिबिलिटी आहे, त्यामध्ये हाय लॉसची देखील पॉसिबिलिटी असते. त्यानंतर फ्लेक्सी कॅप हा जो ऑप्शन आहे हा तिन्ही यांचं मिश्रण आहे, म्हणजे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. यामध्ये फंड मॅनेजर डिसाईड करणार की कुठल्या याच्यात किती पैसे टाकायचे आहेत. त्यानंतर थेमॅटिक हा जो ऑप्शन आहे तो म्हणजे काय विशिष्ट सेक्टरमध्ये फार्मास्युटिकल, टेक्नॉलॉजी, इन्फ्रास्ट्रक्चर, बँकिंग अँड फायनान्स ह्या त्या सेक्टरमध्ये गुंतवणूक कंपन्या. आणि तिसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड. आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड देखील असतात की जर आपणास इतर देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला
USA किंवा युरोप, तैवान, चीन, कोरिया ह्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण जसं आपल्या कुठल्याही इंडियन म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करतो त्याचप्रमाणे आपण त्या देशांच्या बाजारपेठेत देखील इन्व्हेस्टमेंट करू शकतो आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंडांच्या मार्फत. यामध्ये रिझर्व्ह बँकेचे काही रूल असतात. आपल्या फॉरेक्स सिच्युएशनपर्यंत रिझर्व्ह बँक परमिशन देते म्युच्युअल फंडांना पैसे घ्यायला, परंतु म्युच्युअल फंड जर पैसे घेत असतील तर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं ऑप्शन आपल्याला आहे. आता आपण म्युच्युअल फंडाला इतर पर्यायांची माहिती करून घेऊया. डेट फंड आहेत, यामध्ये स्टेबल रिटर्न आहे, यामध्ये इक्विटीसारखी रिस्क नाही. कमी जास्त होऊ शकेल परंतु इक्विटीच्या प्रमाणात होत नाही. त्यात लिक्विड, अल्ट्रा शॉर्ट आणि मनी मार्केट हे शॉर्ट टर्मसाठीचे ऑप्शन्स आहेत. त्यानंतर दीर्घकालीन म्हणजे 1 ते 3 वर्ष, मध्यमकालीन म्हणजे 3 ते 5 वर्ष, दीर्घकालीन म्हणजे 5 वर्षा पलीकडे 7, 8, 10 वर्ष असे डेट फंडातले ऑप्शन आहेत. आणि डायनॅमिक म्हणजे सगळ्यांचं मिश्रण. त्यानंतर हायब्रिड फंडमध्ये बॅलन्स ॲडव्हान्टेजमध्ये इक्विटी आणि डेट हे दोन्ही असतात. मल्टी ॲसेटमध्ये इक्विटी, डेट आणि कमॉडिटी हे तिन्ही असतात. त्याचप्रमाणे इक्विटी आर्बिट्रेज हा देखील एक ऑप्शन आहे. यामध्ये आपल्याला साधारणपणे 5-6% परतावा मिळू शकतो. यातला जो रिटर्न असतो तो मार्केटमध्ये 2 सेगमेंट असतात, कॅश आणि डेरिव्हेटिव्ज, याला जो फरक असतो याचा मेन फायदा जो आहे इक्विटी आर्बिट्रेजचा तो म्हणजे हे याच्यातला टॅक्स रेट कमी आहे. जर आपल्याला छोट्या टर्मसाठी चांगल्या टॅक्स ॲडव्हान्टेज घेऊन जर करायची असेल तर इक्विटी आर्बिट्रेज हा चांगला ऑप्शन आहे. मी स्वतः माझ्या शॉर्ट टर्मसाठीचे जास्त पैसे इक्विटी आर्बिट्रेजमध्ये ठेवतो कारण त्यामध्ये टॅक्स बेनिफिट आहे. ते आपण नंतर बघूया. अनेक इक्विटी इन्कम प्लस आर्बिट्रेज अशी एक नवीन स्कीम गेल्या काही दिवसांपासून म्युच्युअल फंडांपासून सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 2 वर्षांनंतर कमी टॅक्स लागतो. आता आपण इतर पर्यायांची थोडक्यात माहिती घेऊया. सोने आणि चांदी याचं माहीत नाही आपल्याला किती जण चांदी आपण सर्वजण सोन्यात इन्व्हेस्ट तर करतो, बऱ्याचदा कॉईन्स घेतो किंवा दागिने वगैरे घेतो. परंतु आपण सोन्यातली इन्व्हेस्टमेंट जर आपल्याला केवळ सोन्याच्या भावाच्या चढउताराची जर फायदा घ्यायचा असेल तर आपण म्युच्युअल फंडाच्या मार्फत देखील करू शकतो. ती म्युच्युअल फंडातली गुंतवणूक असेल ती त्याला गोल्ड फंड म्हणतात किंवा सिल्वर फंड म्हणतात. ते म्युच्युअल फंडातल्या NAV बेस्ड म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू बेस्डवरती आपल्याला ती इन्व्हेस्टमेंट होते. आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड देखील असतात की ज्यामध्ये आपण मार्केटमधून विकत घेऊ शकतो आणि विकू शकतो. यामध्ये लिक्विडिटी चांगली असते आणि याला टॅक्स बेनिफिट देखील असतात. त्यामुळे जर आपल्याला सोने, चांदी, दागिन्यांच्या वस्तूच्या पलीकडे जर काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हा एक अतिशय चांगला पर्याय आहे. त्यानंतर हा एक जो पर्याय आहे इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट युनिट्स, याची आपल्यातल्या किती जणांना माहिती आहे मला कल्पना नाही. हा एक चांगला पर्याय आहे. आणि यामध्ये आपण म्हणजे एक उदाहरण देतो मी. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट जर आपण मध्यात इन्व्हेस्टमेंट करणार असू तर एखादा मॉल असेल, त्या मॉलचं जे रेंट मिळतं तर जे मॉलचा ओनर आहेत त्याचं ट्रस्ट फॉर्म करून त्याचे युनिट्स इश्यू करतात. आणि जे रेंटल इन्कम त्या मॉलला मिळतं त्यातला खर्चाचा भाग वजा जाऊन बाकीचे पैसे त्या युनिट होल्डर्सना मिळतात. म्हणजे आपल्याला कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये जर इनडायरेक्ट एक्सपोजर घ्यायचं असेल तर हा एक पर्याय आहे. हा बऱ्याच जणांना माहिती नसेल तर याचा आपण विचार करू शकतो. यामध्ये आपल्याला फिक्स रेट परतावा 7-8% कधी 9% देखील मिळू शकेल. आणि यात थोडं कॅपिटल ॲप्रिसिएशनचं देखील शक्यता असते. कारण समजा त्या ओनरकडे 2 मॉल असतील आणि त्याने आणखी 2 मॉल घेतलेत तर 4 मॉल जर त्याच्याकडे झाले तर त्या प्रमाणात त्या युनिटची किंमत देखील वाढते. तर हा एक ऑप्शन आपल्याला विचार करायला
हरकत नाही. आणि बाकी देखील त्यामध्ये असतात की ज्यात रस्ते म्हणजे रोडचे जे टोल असतं ते देखील असं मॉनिटाईज करतात, किंवा वीज म्हणजे पॉवर जनरेशनचं जो हे असतं त्याचे देखील असे पर्याय उपलब्ध आहेत. ज्यांना जास्त इंटरेस्ट असेल त्याने या संदर्भाचा अभ्यास करून हा स्टेबल गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे. त्यामध्ये रिस्क बऱ्याच प्रमाणात कमी आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे SIF म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टमेंट फंड्स, PMS म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्कीम, आणि ऑल्टरनेट इन्व्हेस्टमेंट हे म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअलसाठी आहेत, 10 लाख 50 लाख आणि 1 कोटी. तर याची आता आपण चर्चा करणार नाही, कारण ही जे याच्यात इन्व्हेस्ट करतात त्यांना बरीचशी सगळ्या यांची माहिती असते. आणि एक रिअल इस्टेट हा देखील एक महत्त्वाचा पर्याय आहे. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना आपले जे वेगवेगळे गुंतवणुकीचे ऑप्शन आहेत त्यामध्ये स्वतःच्या राहतं घर याला मी गुंतवणूक म्हणत नाही, कारण ती आपली रिक्वायरमेंट आहे. पण त्याच्या पलीकडे जर आपण इन्व्हेस्टमेंट करणार असू एक इन्व्हेस्टमेंट म्हणून, तर आपण आपल्या पोर्टफोलिओचा भाग म्हणजे आपले बँक, पोस्ट ऑफिस किंवा इतर जे आपण स्कीम्स पाहिल्या, शेअर्स, म्युच्युअल फंड वगैरे सगळे, इन ॲडिशन टू दॅट वी कॅन ऑल्सो कन्सिडर रिअल इस्टेट. तर रिअल इस्टेटमध्ये आपल्या सर्वांना माहिती असेल की प्रॉपर्टीचं लोकेशन हे फार महत्त्वाचं असतं. त्या भागामध्ये जर पुढे चांगली आर्थिक वाढ झाली तर आपल्या प्रॉपर्टीचं चांगलं ॲप्रिसिएशन येऊ शकतं. त्याचप्रमाणे आपण फ्लॅट वगैरे घेणार असू तर आपल्याला बिल्डरचं रेप्युटेशन, क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन ह्या गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात जर आपल्याला पुढे तो फ्लॅट विकायचा असेल तर. आणि रिअल इस्टेटमध्ये मात्र इतर गुंतवणुकीच्या मानाने वेळ थोडा कमी जास्त लागू शकतो, कारण त्यामध्ये नेगोशिएशन, लिगल वगैरे या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. तर हा देखील एक आपण पर्यायाचा विचार आपल्या ओव्हरऑल पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूकचा पर्याय असा म्हणून मी सांगून ठेवत आहे. आता म्युच्युअल फंडामधले वेगवेगळे ऑप्शन जे आपण चर्चा केली, तर आता बऱ्याच गुंतवणूकदारांना हा प्रश्न पडेल की आपण काय करावं. आता एवढे सगळे तर आपण काय अभ्यास करू शकत नाही. तर ज्याचा लाँग टर्म होरायझन असेल, म्हणजे आयडियली 7 वर्षांच्या पलीकडे, 5 ते 7 वर्षांच्या पलीकडे जर असेल तर इक्विटीमध्ये आपण गुंतवणूक करू शकता. फ्लेक्सी कॅप हा ऑप्शन आहे, यामध्ये आपल्याला लार्ज कॅप, मीडियम कॅप, स्मॉल कॅप तिन्ही ऑप्शनचा बेनिफिट मिळू शकतो. बॅलन्स ॲडव्हान्टेजमध्ये फ्लेक्सी कॅपपेक्षा थोडी रिस्क कमी असते, कारण यामध्ये इक्विटी आणि डेट दोन्ही आहे. पण यातसुद्धा आपल्याला 4-5 वर्ष गुंतवणूक ठेवायला हवी. जर आपल्या अशी अपेक्षा असेल की 1-2 वर्षात आपण लगेच की आपल्याला गरज आहे आणि 2 वर्षानंतर आपल्याला इथे पैसे वाढ मिळू शकेल, पण ते मिळणार पण नाही, कारण यामध्ये थोडी रिस्क ही असते. आणि मल्टी ॲसेट म्हणजे शेअर्स, डेट आणि कमॉडिटी याचं तिन्ही याचा बेनिफिट यामध्ये मिळू शकतो. आपण म्युच्युअल फंडाच्या जाहिराती बघत असाल की आपल्याला तिन्ही यांचा फायदा घ्यायचा असेल तर मल्टी ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा म्हणून. जर आपल्याला थोड्या पिरियडसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल 2-3-4-5 वर्षांपर्यंत वगैरे असे, तर शॉर्ट आणि मीडियम डेट हे चांगले ऑप्शन्स आहेत. हे मी ऑप्शन्स फक्त म्युच्युअल फंडातले सांगतो आहे. जर आपणास याबरोबर आपण इतर देखील ऑप्शन विचार करायला हवेत, म्हणजे बँक FD, पोस्ट ऑफिस, सिनियर सिटीजन स्कीम ह्या सगळ्यांचे देखील आपण NSCचा विचार करायला हवा. पण जर आपण म्युच्युअल फंडातले ऑप्शन जर आपल्या पोर्टफोलिओ चूज करताना करणार असू ते हे आहेत. आणि जर तात्पुरते पार्किंग असेल की आपल्याला आता 6 महिने 8 महिने पैशांची त्यानंतर पैशांची गरज पडू शकते, तर हे ऑप्शन्स आहेत लिक्विडिटी आणि मनी मार्केट. आणि इक्विटी आर्बिट्रेज यामध्ये आपल्याला टॅक्सचा चांगला बेनिफिट मिळतो. याचं आपण आता चर्चा केली. आता काय थोडक्यात काही आपण बारकावे पाहूया. म्युच्युअल फंडामध्ये एक्सपेन्स रेशिओ असतो याची आपणाला सगळ्यांना कल्पना असेलच. कारण एक्सपेन्स रेशिओ म्हणजे आपण जे म्युच्युअल फंडाला पैसे देतो त्यातला जो काय त्यांचा खर्च असतो तो वजा करून आपल्याला
परतावा मिळतो. म्हणजे समजा आपल्याला जर म्युच्युअल फंडाचा परतावा 10% असेल आणि म्युच्युअल फंडाचा खर्च 1% असेल डायरेक्टमध्ये, तर आपल्याला 9% परतावा मिळेल. आणि रेग्युलर असा देखील एक पर्याय असतो की ज्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट एखाद्या ॲडवायझरच्या मार्फत करतो. म्हणजे कोणी ब्रोकर वगैरे त्याचं नाव टाकून आपण जर इन्व्हेस्टमेंट करत असू तर त्यामध्ये त्या डिस्ट्रीब्युटर, ब्रोकर किंवा ॲडवायझर त्याला देखील काही पैसे ती म्युच्युअल फंडाची कंपनी देते. त्यामुळे आपल्याला जो पर्याय, आपल्याला जो रिटर्न मिळतो तो डायरेक्ट स्कीमपेक्षा कमी असतो. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण डायरेक्ट स्कीममध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला आणि म्युच्युअल फंडाचा परतावा 10% असेल तर डायरेक्ट स्कीममध्ये त्याचा जर एक्सपेन्स रेशो 1% असेल तर आपल्याला 9% परतावा मिळेल. आणि जर रेग्युलर स्कीममध्ये त्याचा एक्सपेन्स रेशो 1.5% असेल तर आपल्याला 8.5% परतावा मिळेल. हा जो डिफरन्स आहे तो फक्त फ्रंट एंड नाही, तो आपली 5 वर्ष 10 वर्ष गुंतवणूक जर राहिली तर इतकी वर्ष आपल्याला तेवढा परतावा कमी मिळेल. एक उदाहरण म्हणून HDFC फ्लेक्सी कॅपमध्ये जर आपण गुंतवणूक केली असती, 10 रुपयाची गुंतवणूक केली असती 1995मध्ये आणि त्याचा डायरेक्ट स्कीममध्ये गुंतवणूक असते तर त्याचा आत्ता परतावा 2001 त्याच्या आत्ताची नेट ॲसेट व्हॅल्यू 2132 रुपये असली असती. आणि जर आपण रेग्युलर स्कीममध्ये केली असती त्याचा आत्ताची व्हॅल्यू 1939 रुपये असली असती. म्हणजे पैसे तेच आहेत परंतु त्याची जी वाढ आहे ती डायरेक्ट स्कीममध्ये जास्त आहे आणि रेग्युलर स्कीममध्ये कमी आहे. आपल्या दृष्टीने म्युच्युअल फंडाला तितकाच परतावा मिळालेला आहे कारण हा जो डिफरन्स आहे तो ज्याच्यामार्फत आपण गुंतवणूक केली त्याला जातो. तर याची आपल्याला माहिती असावी. याचा अर्थ असा नव्हे की आपण कोणाच्या मार्फत गुंतवणूक करू नका, आपण त्याचा स्वतः विचार करायला हवा. आपल्याला जर त्यातलं काही फारशी कल्पना नसेल तर आपण नक्कीच एखाद्या सल्लागाराचा सल्ला घेऊन गुंतवणूक करू शकतात. पण त्याची आपली तयारी हवी की यामध्ये आपला रिटर्न थोड्या प्रमाणात कमी होईल आणि तो जर आपली गुंतवणूक 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष राहिली तर तो कंटिन्युअस त्या प्रमाणामध्ये आपल्याला कमी परतावा मिळेल. ही एक महत्त्वाची स्लाईड आहे. आपल्याला कर रचनेची माहिती हवी कारण आपण जी गुंतवणूक करतो त्याचे जे आपल्याला शेवटी पैसे मिळतात ते त्याच्यावरती आपल्याला कर भरावा लागतो. तर ब्रॉडली सध्या 3 प्रकारामध्ये अशी आपण क्लासिफिकेशन करू शकतो. एक म्हणजे डेट स्कीम्स. आपण कुठल्याही काही याच्यामध्ये असणार बँक, पोस्ट ऑफिस किंवा NBFC किंवा डेट म्युच्युअल फंड या सगळ्यांवरती आपल्याला आपल्या टॅक्स स्लॅबप्रमाणे जो काही आपला नफा वाढतील त्यावरती टॅक्स भरावा लागेल. याला फक्त अपवाद म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि सुकन्या समृद्धी योजना. ह्या 2 योजना सोडल्या तर फिक्स रेट रिटर्नच्या सगळ्या योजनांवरती त्याचप्रमाणे डेट स्कीमवरती आपल्याला हा आपल्या टॅक्स स्लॅबप्रमाणे टॅक्स हा भरावा लागणार आहे. जर आपण इक्विटी म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट असेल, इक्विटी किंवा इक्विटी ओरिएंटेड म्हणजे बॅलन्स ॲडव्हान्टेज वगैरे की ज्यामध्ये कमीत कमी 65% गुंतवणूक ही इक्विटी फंडात असली पाहिजे, त्यात जर आपली गुंतवणूक असेल तर त्यामध्ये टॅक्स रेट हा इक्विटीसारखा असतो. म्हणजे 12 महिन्यापर्यंत आपल्याला 20% टॅक्स लागेल आणि 12 महिन्यानंतर आपल्याला 12.5% टॅक्स लागेल. त्याचप्रमाणे एक तिसरं देखील आता आलेला आहे पर्याय, तो म्हणजे जर त्या म्युच्युअल फंडाची गुंतवणूक 35% आणि 65% जर इक्विटीमध्ये असेल तर 24 महिन्यांपर्यंत त्यावरती आपल्याला टॅक्स स्लॅबप्रमाणे रेट द्यावा लागेल आणि 24 महिन्यानंतर आपल्याला त्यामध्ये कन्सेशनल टॅक्स रेट राहील, तो म्हणजे 12.5%. तर आपण गुंतवणूक करताना या गोष्टीचा जरूर विचार करायला हवा. त्याचप्रमाणे हे देखील लक्षात ठेवायला हवं की जेव्हा जेव्हा आपण गुंतवणुकीला पैसे काढतो, जर कोणी म्हटलं अरे हा म्युच्युअल फंड बरोबर करत नाही, आपण काढा दुसरीकडे टाका, तर पैसे काढल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपल्याला टॅक्स हा मात्र भरावा लागणार आहे. त्यामुळे whenever we are looking at investments, we should look at post-tax return. आता एक 2-3 मुद्दे हे महत्त्वाचे आहेत आणि बऱ्याच जणांना त्याची
कल्पना असेल की नाही मला कल्पना नाही, की आपल्याला बचत खात्यात जे व्याज मिळतं ते साधारणपणे 2.5-3% वगैरे मिळतं. तर आपण काय करतो, बऱ्याचदा आपल्याला पैशांची गरज नसेल किंवा आपल्याला काही दिवसांनी पैसे लागणार असतील 4-5 महिन्यानंतर, तर आपण ते सेव्हिंग बँकेत पडू देतो, FD करत नाही किंवा कुठे गुंतवणूक करत नाही. तर यामध्ये आपल्याला 2.5 ते 3% व्याज मिळेल. तेच पैसे जर आपण लिक्विड किंवा मनी मार्केट फंडात टाकले तर यावरती आपल्याला सध्या 5-6-7% रिटर्न मिळू शकतो. म्हणजे जवळजवळ जर आपले 2-3 लाख रुपये पडले असेल त्यामध्ये आपला परतावा हा जवळजवळ दुप्पट मिळेल जर आपण यात टाकलं तर. यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती सगळ्यांना माहिती आहे की नाही मला कल्पना नाही, ती म्हणजे लिक्विड फंडामध्ये 50,000 रुपये किंवा आपली जी गुंतवणूक असेल त्याच्या 90% इन्स्टंट रिडम्पशनची फॅसिलिटी असते. म्हणजे जर आपल्याला असं वाटलं की आज आपल्याला अरे अचानक 40-50,000 रुपये हवे आहेत, तर आपण ते पैसे म्युच्युअल फंडाच्या वेबसाईटवरती जाऊन इन्स्टंट रिडम्पशनचा ऑप्शन चूज करून जर आपली गुंतवणूकसुद्धा 50,000 असेल तर त्याच्या 90% म्हणजे 45,000 रुपये ताबडतोब करू शकतो किंवा 60,000 रुपये असेल तर 50,000 रुपयापर्यंत काढू शकतो. आणि जर आपण 2-3 फंडामध्ये लिक्विड फंडात पैसे ठेवलेले असतील तर जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंत आपण असे पैसे आपल्याला इन्स्टंट रिडम्पशनने मिळू शकतात. तर सेव्हिंग बँकेत पैसे ठेवण्याऐवजी हा चांगला ऑप्शन आहे की ज्यामध्ये आपल्याला त्याचे दुप्पट जवळजवळ परतावा मिळेल. आणि एव्हरी पेनी काउंट्स हे हा एक महत्त्वाचा संदेश की पैसे पडू द्यावर ठेवण्याऐवजी हा चांगला ऑप्शन आहे. आणि इतर कुठल्या जरी डेट फंडात असले तरी ते पैसे आपल्याला नेक्स्ट डेला ज्या दिवशी आपण पैसे काढू त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला लगेच मिळू शकतात. त्यानंतर आणखी एक मुद्दा मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की बँकेत जे आपल्याला व्याज मिळतं त्याच्यावरती टॅक्स हा दरवर्षी भरावा लागतो. म्हणजेच आपण क्युम्युलेटिव्ह स्कीममध्ये किंवा ज्याला काही बँकामध्ये स्पेशल डिपॉझिट स्कीम म्हणतात त्यात जर आपण पैसे ठेवले असतील, उदाहरणार्थ तुम्ही 100 रुपये 3 वर्षांसाठी बँकेत ठेवलेत, म्हणजे आपल्या 3 वर्ष त्याची रक्कम नको आहे, आपल्या 3 वर्षाला व्याजावर व्याज मिळून ते पैसे आपल्याला हवे आहेत. जर आपण अशी रक्कम गुंतवली असेल तर आपल्याला जर मी एक उदाहरण म्हणून सांगतो, 100 रुपयावरती जर आपल्याला 10% व्याज असेल तर आपल्याला एका वर्षानंतर 110 रुपये अशी आपली मुद्दल आणि व्याज मिळून होती. आणि त्याच्या पुढच्या वर्षी आपल्याला 110 रुपयावरती व्याज मिळायला हवं. परंतु जर आपला टॅक्स स्लॅब जर 20% असेल तर आपल्याला 110 रुपयांऐवजी 108 रुपयेवरतीच पुढचं व्याज मिळेल. जरी तुम्ही ते बँकेतून पैसे तुमच्या खात्यात जमा न होता जरी ते क्युम्युलेटिव्हमध्ये गेले तरी. तर आणि तुम्हाला 2 रुपये जो हा 20% टॅक्स येतो त्या वर्षी आपल्याला भरावा लागेल. जर आपल्याला आपण टॅक्स स्लॅबमध्ये असू तर. म्युच्युअल फंडामध्ये असं नाही आहे. म्युच्युअल फंडात जर आपण 3 वर्षानंतर पैसे काढलेत तर आपल्याला 3 वर्षापर्यंत कुठलाही टॅक्स भरण्याची गरज नाही. जेव्हा आपण 3 वर्षानंतर पैसे काढा त्यावेळेस याचा टॅक्स फ्री असं नाही, दोन्हीकडे टॅक्स सारखाच द्यावा लागेल. परंतु इथे आपण पैसे घ्या की नका घेऊ म्हणजे ॲक्रुअल बेसिसवरती टॅक्सेशन आहे. व्हेरॅज इन म्युच्युअल फंड वी आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स ऑन कॅश बेसिस. म्हणजे जेव्हा आपण ॲक्च्युअली आपल्या हातात पैसे येईल त्याच आपण टॅक्स भरणार. ज्यांची विशेषतः जास्त बँकेमध्ये गुंतवणूक असेल अशा लोकांना हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता थोडक्यात आपण जागतिक परिस्थितीची चर्चा करूया. सध्या गेल्या 28 फेब्रुवारीनंतर जेव्हा इराण आणि US इस्रायल यांचं वॉर सुरू झालं तेव्हा तेलाच्या किमती या $70वरून जवळजवळ $100पर्यंत गेल्या. म्हणजे रोज ती कधी 110 आज मला वाटतं 95पर्यंत गेली, कारण ट्रम्पने म्हटलं की आमचं लवकरच वॉर संपू शकेल. तर काही का असेल ना, म्हणजे तेलाच्या किमती खूप प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि खूप प्रमाणात म्हणजे जवळजवळ 50% वाढलेल्या आहेत. कारण आपणास माहितीच असेल, आपण वर्तमानपत्र वाचत असाल
की स्टेट ऑफ हॉर्मोज बंद झालं की ज्यामध्ये 20% तेल पुरवठा होतो आणि सप्लाय कमी झाला, डिमांड जर तेवढीच असेल तर नॅचरली डिमांड सप्लायच्या इकॉनॉमीप्रमाणे भाववाढी होणार आहे. आणि ही भाववाढ केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी आहे. इव्हन अमेरिका जरी काही तेल इम्पोर्ट करत नसेल तरीसुद्धा जागतिक तेलाची जे भाव वाढले ते इव्हन अमेरिकेतल्या ग्राहकांना देखील जास्त पैसे द्यावे लागतात. आता भारत तर हा एक मेजर ऑइल इम्पोर्टिंग नेशन आहे. म्हणजे आपली 85% जी तेलाची रिक्वायरमेंट आहे ती आयातीवरती अवलंबून आहे. आणि तेलाच्या भाववाढीचा परिणाम जो आहे तो केवळ आपल्या म्हणजे पेट्रोल आणि गॅसच्या किमतीवरतीच होतो असं नाही आहे. कारण पेट्रोलियमजन्य पदार्थ हे अनेक इंडस्ट्रीमधलं रॉ मटेरियल आहे. म्हणजे फर्टिलायझर्स, पेंट, फार्मास्युटिकल, टेक्स्टाईल या अशा अनेक इंडस्ट्रीजमध्ये त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो जेव्हा पेट्रोलियमचे भाववाढ होते तेव्हा. त्यामुळे पेट्रोलियम भाववाढीचा हा ओव्हरऑल परिणाम म्हणजे जागतिक महागाई वाढण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा डॉलरची किंमत, तेलाचा भाव वाढतो तेव्हा आपल्याला जास्त डॉलर्स लागतात. तेवढ्याच तेल घेण्यासाठी आपल्याला आधी समजा आपण $70 प्रमाणे पैसे देत असू आणि आता $100 पर बॅरल प्रमाणे पैसे देत असू तर आपल्याला आता जास्त डॉलर लागणार. तर जास्त डॉलर लागणं म्हणजे डॉलरची डिमांड वाढली तर त्या प्रमाणामध्ये डॉलर रुपयामध्ये रुपयाची किंमत कमी होते. त्यामुळे आपण बघतो आहोत की गेल्या काही दिवसामध्ये रुपया आता जवळजवळ ₹95 पर डॉलर इतका झालेला आहे. तर याचा हा परिणाम आहे आणि याचा नाही म्हटलं तरी अर्थव्यवस्थेवरती परिणाम होऊ शकतो. महागाई थोड्या बहुत प्रमाणात वाढू शकते. परंतु सरकार देखील वेगवेगळे स्टेप्स घेत असतात, वेगवेगळ्या हे करत असतात की ज्यामुळे याचा इम्पॅक्ट कमी होईल. उदाहरणार्थ आता जरी आपला तो ऑइल सप्लाय बंद असला तरी देखील सरकार इतर देशामधून व्हेनेझुएला, रशिया किंवा इतर इकडून तेल आणून आपली बऱ्यापैकी मागणी पुरवठा करतात. त्याचप्रमाणे जरी तेलाच्या किमती एवढी वाढ झाली तरी त्या प्रमाणात अजून लोकांच्यासाठी भाववाढ झालेली नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे परंतु त्या प्रमाणात तेवढी नाही आहे. म्हणजे आपण एक सामान्य ग्राहक म्हणून आपण नक्कीच म्हणू की भाववाढ झाली तर आम्हाला त्रास होतो. परंतु जर जगात भाववाढ झाली तर सरकार ते ऑब्झर्व करतं आहे. परंतु सगळंच काही सरकार ॲब्सॉर्ब करणार नाही. हळूहळू त्याची आपल्याला भाववाढ होऊ शकेल. त्याचप्रमाणे सरकारने त्याचा इकॉनॉमीवरती जास्त परिणाम होऊ नये म्हणून इतर जे पर्याय आहेत म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग म्हणजे आपला डोमेस्टिक जो खर्च आहे तो सरकारने मेंटेन ठेवलेला आहे की ज्यामध्ये जास्त इम्पोर्ट नाही. कारण जर डोमेस्टिक खर्च जर मेंटेन राहिला तर इकॉनॉमीला बेनिफिट होतो. आणि भारताचा एक दुसरा फायदा असा आहे की इंडिया इज ए मेनली डोमेस्टिक इकॉनॉमी. म्हणजे काही काही देश हे उदाहरणार्थ चीन वगैरे हे एक्सपोर्टवरती खूप अवलंबून आहेत. आपण एक्सपोर्टवरती तेवढे अवलंबून नाही आहोत. आपल्याकडे डोमेस्टिक डिमांड देखील चांगली आहे. त्यामुळे हा जागतिक जी अनिश्चितता आहे त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम हा नक्कीच होईल. परंतु भारताची इकॉनॉमी मोठी आहे आणि ऑलरेडी 6.5% 7% असा दर आहे. तो थोडा बहुत तो दर कमी होऊ शकतो परंतु फार मेजर इम्पॅक्ट होईल ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम. 1-2 वर्ष होईल. अजून तो इम्पॅक्ट जाणवायला तशी सुरुवात झालेली नाही आहे. आजच पेपरमध्ये बातमी आहे त्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्चपैकी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये आपली चांगली ग्रोथ झालेली आहे. मार्च ऑनवर्ड थोड्या बहुत प्रमाणामध्ये त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि जेव्हा महागाई वाढते तेव्हा रिझर्व्ह बँक म्हणजे रिझर्व्ह बँकच नाही ज्या कुठल्याही देशाची सेंट्रल बँक असेल त्यांना थोडेसे व्याजदर हे वाढवावे लागतात. कारण महागाईवरती कंट्रोल करायचं असेल तर थोडे व्याजदर वाढवावे लागतात आणि व्याजदर वाढलेच त्याच्या इकॉनॉमीवरती इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यामुळे व्याजदर ची वाढ
आणि आपली जी आर्थिक वाढ आहे याचा बॅलन्स राखणे हे जगातल्या सर्व सेंट्रल बँका इन्क्लुडिंग आवर ओन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असतात. त्याचा शॉर्ट टर्म परिणाम नक्कीच होणार आहे. मार्केटमध्ये खूप व्हॉलॅटिलिटी राहील. आपण बघतो आहोत आज मार्केट 700 पॉईंट्सने वाढलं, कारण ट्रम्पचं स्टेटमेंट आलं की इराण आणि आमचं हे होतं. जर उद्या ट्रम्प म्हटला की नाही आमचा फिसकटला आहे, तर उद्या मार्केट 1000 पॉईंटने पडू शकतं. त्यामुळे ही जी उलाढाल आहे ती राहणार आहे काही दिवसांसाठी, पण 2-1 वर्षामध्ये जास्तीत जास्त वर्ष 2 वर्षामध्ये सगळ्या गोष्टी स्टॅबिलाइज व्हायला हवं. त्याचप्रमाणे आणखी एक मुद्दा मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की ऑइल हा एक फॅक्टर आहे जो आपण गेल्या काही दिवसांपासून बघतो, परंतु आपल्या इकॉनॉमीवरती किंवा इकॉनॉमीमधल्या काही सेक्टर्सवरती इतर गोष्टींचा देखील परिणाम होऊ शकतो. एक म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. जर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स इंडियातून पैसे काढलेत त्यांनी, तर त्या प्रमाणामध्ये आपला मार्केटमधले पैसे जातात. मार्केटमधले पैसे जातात म्हणजे त्याप्रमाणे त्याचे शेअरचे भाव कमी होऊ शकतात. आणि जेव्हा FIIs पैसे काढतात तेव्हा ते डॉलर विकत घेऊ, कारण त्यांचे पैसे डॉलरमध्ये असतात. त्यामुळे डॉलरची किंमत आणखी वाढत्याने रुपयाची किंमत कमी होते. त्याचा हा एक इम्पॅक्ट आहे. तसेच टॅरिफ्स वगैरेचा काही सेक्टर्सवरती परिणाम होऊ शकतो. अमेरिकेने 50% टॅरिफ लावलेला, त्यामुळे आपले काही सेक्टर म्हणजे डायमंड किंवा फिशरीज ह्या सेक्टर्सवरती परिणाम झाला. आता ते टॅरिफ गेलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे. त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजी हा एक भाग आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सध्या जगात गुंतवणूक होते, त्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांचा फोकस हा AI रिलेटेड इन्व्हेस्टमेंटमध्ये आहे. तसेच सप्लाय चेन डिस्रप्शन की सेमीकंडक्टर्स, रिअर अर्थ यासाठी आपण जवळजवळ 99% इतर देशांवरती अवलंबून आहोत. जर आपल्याला चीन, तैवान यांच्याकडून जर यांच्या सप्लायमध्ये काही अडचण आली तर आपल्या काही इंडस्ट्रीवरती म्हणजे उदाहरणार्थ ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, मोबाईल यावरती परिणाम होऊ शकतो. आणि मान्सून, इंडियाची इकॉनॉमी मान्सून डिपेंडंट आहे. जर मान्सून कमी झाला तर आपली रुरल डिमांड कमी होऊ शकते आणि त्याचा देखील इकॉनॉमीवरती परिणाम होऊ शकतो. तर हे देखील काही फॅक्टर्स आहेत, त्याची आपण जास्त चर्चा करूया नको, जस्ट आपण सांगून ठेवतो आहे. आता आपण आपला पोर्टफोलिओ कसा तयार करावा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण जे आत्तापर्यंत वेगवेगळे पर्याय जे पाहिलेत, तर त्या पर्याय आपल्या दृष्टीपथात ठेवून आपण खालील गोष्टींचा विचार करायला हवा. हे 7-8 महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे आपण विचारात घ्यायला हवेत. पहिलं म्हणजे आपले वय. आपण तरुण असताना आपल्याकडे आपली उत्पन्न मिळवण्याची म्हणजे इन्कम जनरेटिंग कॅपॅसिटी जास्त असते, त्यामुळे तरुण वयामध्ये आपण थोडी जास्त रिस्क घेऊ शकतो. तसेच आपलं उत्पन्नाचं नेचर कसं आहे की वेदर वी आर इन्व्हेस्टिंग इन टू, म्हणजे आपला जो उत्पन्नाचा स्रोत आहे, आपण नोकरीदार आहोत का बिझनेसमॅन आहोत, आणि आपला चढउतार आपल्या इन्कममध्ये किती होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्या गरजा, आपल्या कुटुंबियांच्या गरजा, शिक्षण, विवाह, घर कुठल्या स्टेजला किती लागू शकतात त्याचा विचार करायला हवा. तसेच वैद्यकीय खर्च हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचप्रमाणे आपण आपला मनोरंजन, लेजर किंवा आपल्याला कुठे ट्रिपसाठी बाहेर जायचं वगैरे त्याचा देखील विचार करायला हवा. तसंच इमर्जन्सीसाठी नेहमी आपण आपले पैसे बाजूला ठेवायला हवेत. कधी काय इमर्जन्सी काही येईल काही सांगता येत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली मानसिकता. रिस्क ॲपेटाईट हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की आपली जोखीम सहनशीलता आहे का. बऱ्याचदा काय होतं म्हणजे गेल्या 3-4 वर्षामध्ये मार्केट फारसं पडलेलं नाही आहे, परंतु जर शेअरचे भाव किंवा मार्केट भाव खूप पडले, जसं कोविडमध्ये झालेलं आहे, एकदम 30% सुरुवातीला भाव पडले आहेत, तर बऱ्याचदा आपल्याला ॲक्च्युअल नुकसान जे होतं ते तर होतंच, परंतु मानसिक धक्का देखील बसतो की अरे आपलं एवढं नुकसान झालेलं आहे. तर आपली आर्थिक जोखीम सहनशीलता आणि मानसिक जोखीम सहनशीलतेचा दोन्ही विचार करून आपण आपला पोर्टफोलिओ ठरवायला हवा.
तर आता मी एक 2-3 सॅम्पल पोर्टफोलिओ या ठिकाणी चर्चा करणार आहोत आपण. हे जस्ट इंडिकेटिव्ह आहेत, म्हणजे आपण असंच करायला पाहिजे असं नाही, परंतु आपण ह्या गोष्टी, या जो मी आता नमुना दाखवणार आहे त्याचा आपण विचार करून आपला स्वतःचा वैयक्तिक निर्णय घेऊ शकतात. पहिलं जे स्टेप 1 जे आहे ते सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल आहे. तुम्ही कुठल्या काय स्टेजला असे ना, आपण इमर्जन्सी एक्सपेन्सची सोय नेहमी करून ठेवायला हवी. कधी पैसे लागू शकतील याचा भरोसा नसतो. बऱ्याचदा वाटतं की आपल्याला कधी गरज पडणार नाही, पण पैसे ही केव्हाही लागणारी गोष्ट आहे. त्यामुळे साधारणपणे आपला 6 ते 8 महिन्यांचा खर्च आपण वेगळा काढून ठेवायला हवा. त्याचप्रमाणे मेडिक्लेम तो घ्यायला हवा. जर आपल्या कंपनीचा मेडिक्लेम असेल तर काही असेल तो आपल्या ॲडिक्युएट आहे का, आपल्या आणखी घ्यायचा तर विचार करायला हवा. जर आपण कंपनी किंवा असं काही कॉर्पोरेट विमा नसेल तर स्वतः आपण तो घ्यायला हवा, कारण आजकाल मेडिकल एक्सपेन्सेस खूप वाढलेले आहेत. तसेच टर्म लाईफ इन्शुरन्स म्हणजे लाईफ इन्शुरन्स, जनरली लाईफ इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट कंबाईन करू नये असं म्हणतात. तर आपण टर्म लाईफ इन्शुरन्स घ्यावा की ज्यामध्ये आपल्या आयुष्याचं जे म्हणजे आवर लाईफ रिलेटेड रिस्क इज कवर्ड, आणि ह्या दोन्ही यांचे प्रीमियम मात्र आपल्याला दरवर्षी भरावे लागतात. आता एका वर्षी प्रीमियम भरला म्हणजे आपल्याला आयुष्यभराचं झालं असं नाही, तर हा जो प्रीमियम आहे तो आपल्याला दरवर्षी भरावा लागतो. तर हे सगळ्यांच्यासाठी आवश्यक आहे, इरेस्पेक्टिव्ह ऑफ युअर एज. त्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकेल, परंतु हे रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर एक यंग कपल असेल, पती पत्नी दोघेजणं, आणि ते जर अर्न करत असतील तर एक आपला जो नेहमीचा खर्च म्हणजे आपलं भाडं, घर खर्च, बाहेर आउटिंग वगैरे एंगेजमध्ये एक लाईफस्टाईल मेंटेनन्स हा एक महत्त्वाचा फॅक्टर असतो. तर लाईफस्टाईल मेंटेनन्स ठेवून तो आपण करायला हवा. आणि उरलेले जे पैसे आहेत ते इन्व्हेस्टमेंट कसे करावी यासंबंधी एक सूचना म्हणजे आपण इक्विटी शेअर्समध्ये साधारणपणे 50% गुंतवणूक विचार करू शकतो. डेट म्हणजे डेट म्युच्युअल फंड असं नाही, त्यामध्ये इथं की शॉर्ट टर्म डेट फंड, फिक्स्ड डिपॉझिट, पोस्ट ऑफिस, PPF हे सगळे पर्याय जे आहेत त्यामध्ये आपण 30% गुंतवणूक करू शकतो. आपल्याला जर गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर गोल्ड ETF 10% विचार करू शकतो, आणि बचत किंवा लिक्विड फंडामध्ये 10% आपण करू शकतो. हे इंडिकेटिव्ह आहे, आपण आपल्या वैयक्तिक उत्पन्नाप्रमाणे आणि वैयक्तिक ॲपेटाईटप्रमाणे ठरवू शकतात. आता पुढचा जो पर्याय आहे तो मध्यमवयीन लोकांसाठी आहे, म्हणजे ज्यांना हजबंड वाईफ, पती पत्नी आणि 2 मुले. तर यामध्ये मुलांचा खर्च, त्यांचा शिक्षणाचा खर्च किंवा फ्युचर प्लॅनिंगसाठी आपण जवळजवळ 50% पैसे हे मुलांसाठी ठेवायला हवेत. त्यातला काही गुंतवणूक आपण फ्लेक्सिकॅपमध्ये करू शकतो, म्हणजे इक्विटी जी लाँग टर्मसाठी असेल, तसंच जवळच्या ज्या रिक्वायरमेंट असेल त्यासाठी शॉर्ट टर्ममध्ये वगैरे करू शकतो. मुलगी असेल तर आपण सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकतो. आणि जसजसं आपलं ध्येय जवळ येईल, म्हणजे आता मुलगा 10वी-12वी जायला लागलं आणि आपल्या कॉलेजमध्ये त्यांना पाठवायचं असेल तर 2-3 वर्षापासून इक्विटीमधली इन्व्हेस्टमेंट काढून आपण ती डेटमध्ये शिफ्ट करायला हवी. त्यानंतर जर आपल्याला निवृत्तीसाठी देखील योजना करायची असेल तर यामध्ये आपण इक्विटीमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही, कारण आपली मध्यम वयात असताना निवृत्ती 10, 15, 20 वर्ष दूर असू शकते. त्यामध्ये आपण शेअर्स रिलेटेड इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि आकस्मिकता म्हणजे इमर्जन्सी फंडचे आपण प्रोव्हिजन करायला हवी, त्यामध्ये लिक्विड फंड्स, रिकरिंग डिपॉझिट वगैरे FD गुंतवणूक करू शकतो. आता शेवटचा पोर्टफोलिओ म्हणजे निवृत्त लोकांसाठी. यामध्ये आपली सगळ्यात महत्त्वाची गरज म्हणजे यामध्ये आपल्या आत्तापर्यंत जे काही आपले पैसे कमवले त्याची सुरक्षितता. त्यामुळे सुरक्षितता हा आपला पहिला यामध्ये ऑब्जेक्टिव्ह राहील. त्यानंतर उत्पन्न, कारण आपल्या रेग्युलर खर्चासाठी जर आपल्याला पेन्शन वगैरे मिळत असेल तर, किंवा आपलं काही बाकी दुसरं आपलं रिअल इस्टेटमध्ये दुसरी इन्व्हेस्टमेंट असेल, तर भाडं येत असेल, तर त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला काही रेग्युलर पैशांची गरज असेल तर आपण ह्या रेग्युलर इन्कमसाठी काही इन्व्हेस्टमेंट करायला हवी.
त्यामध्ये आपण अनेक ऑप्शन डिस्कस केलेत. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आहे, पोस्टाची मंथली योजना आहे किंवा शॉर्ट ड्युरेशन फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो. तसेच इक्विटी फंडमध्ये देखील थोडी गुंतवणूक करू शकतो. कारण बऱ्याचदा काय होतं की सिनियर सिटीजन म्हटलं की त्यांना वाटतं की आपण इक्विटीमध्ये गुंतवणूक का करावी, फार रिस्की आहे म्हणून. परंतु सध्या जर आपल्या आयुष्याची हे आहे ती साधारणपणे 75, 80, 85पर्यंत आहे. जर तुम्ही 60व्या वर्षी रिटायर झालं तर आपण सगळे पैसे जर किंवा बँक डिपॉझिटमध्ये ठेवलेत तर आपण 75, 80पर्यंत त्याची आपली क्रयशक्ती तशी राहणार नाही. त्यामुळे आपल्या याच्यातले थोडे पैसे ते आपण यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल बिकॉज इक्विटी कॅन बी क्वाईट रिस्की, पण इट हॅज द पोटेन्शियल टू गिव्ह यू मार्केट रिलेटेड रिटर्न्स. म्हणजे त्यामध्ये आपल्याला इन्फ्लेशनपासून प्रोटेक्शन मिळू शकेल. त्यामुळे आपल्याला इक्विटीमध्ये देखील 15 ते 20% गुंतवणूक करायला हरकत नाही आणि आणेबाणीसाठी थोडी रोख रक्कम ठेवायलाच हवी. ही आपली शेवटची स्लाईड आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाची स्लाईड आहे असं मी म्हणेन. गुंतवणुकीला का आपण शक्य तितक्या लवकर सुरुवात करा. याचा जो परिणाम असतो तो आपल्याला तेव्हा जाणवत नाही. परंतु जर तुम्ही 25व्या वर्षी गुंतवणूक केली असेल आणि जर तुम्ही 25व्या वर्षी त्या गुंतवणुकीकडे पाहिलं, विशेषतः मार्केट डाऊन असताना जर आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेली असेल आणि आपण त्याकडे चांगल्या म्युच्युअल फंडात असेल आणि 15 वर्ष त्याकडे पाहिलं नाही तर आपल्याला आश्चर्य वाटेल इतकी त्याची वाढलेली असेल. किंवा PPFमध्ये जर आपण सुरुवातीपासून पैसे टाकायला सुरुवात केली तर आपल्याला 15 वर्षानंतर चांगली रक्कम मिळू शकते. तर शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करा. कंपाऊंडिंग इज व्हेरी पॉवरफुल. तसेच अनावश्यक खर्च टाळा. याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या रेग्युलर खर्च करू नका म्हणून. रेग्युलर खर्च करायलाच पाहिजे. यंग असताना आपण लाईफ एन्जॉय करायलाच पाहिजे किंवा मध्यमवर्गीय असताना मुलांबरोबर सहलीला जाणे वगैरे सगळं करायलाच हवं. परंतु प्रत्येक वेळेस खर्च करताना त्या खर्चाची गरज आहे की नाही आहे आणि तो खरं योग्य आहे की नाही तो करून करावा आणि उरलेल्या पैशांची गुंतवणूक करावी. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ॲसेट डायव्हर्सिफिकेशन. बरेच जण एका सिंगल ॲसेट क्लासवरती डिपेंडंट असतात. म्हणजे काही असे मला माहिती आहे की जे केवळ बँक डिपॉझिटमध्ये पैसे ठेवतात की नको बाबा आपल्याला इतर काही रिस्क नको. मग अशा वेळेस लाँग टर्ममध्ये त्याचं आपलं ॲप्रिसिएशन होणार नाही. किंवा काही जण असे म्हणतात की नाही आता हे काय याच्यात 5 आणि 6% घेऊन काय करू, मी माझे पैसे सगळे इक्विटीमध्ये टाकतो, बघा 2 वर्षात दुप्पट झालेत किंवा 4 वर्षात दुप्पट झालेत वगैरे वगैरे. तर माझा एक कलिग होता, त्याने रिटायरमेंटनंतर त्याच्या वडिलांचे सगळे पैसे एक 2-3 शेअर्समध्ये टाकलेत आणि नंतर मार्केट एकदम क्रॅश झालं. म्हणजे ही आधी हर्षद मेहता, भरत पारेख, केतन पारेख वगैरे त्या काळाच्या गोष्टी आहेत आणि असं मधून काहीतरी होतच राहतं. म्हणजे असं अपेक्षा करायची नाही की आपण आत्ता काही क्रायसिस झाला आणि पुढे कधी क्रायसिस होणार नाही. क्रायसिस हे पिरियॉडिकली येत राहणार आहेत आणि त्याच वेळेस जर आपल्या अशी गुंतवणूक असेल आणि आपल्याला त्याची जर गरज असेल तर आपल्याला आर्थिक नुकसान तर होतंच, परंतु मानसिक देखील धक्का बसू शकतो. त्यामुळे कुठल्याही सिंगल ॲसेट क्लासमध्ये आपली सगळी गुंतवणूक ठेवू नका. आपल्या वया आणि गरजाप्रमाणे त्याची वेगवेगळ्या ठिकाणी स्प्रेड आऊट करा. त्याचप्रमाणे बी माइंडफुल ऑफ टॅक्सेस. कराबद्दल सजग राहा. काही जण जेव्हा तुम्हाला ॲडवाईस करतात की तुम्ही इकडून पैसे काढून तिकडे टाका, तिकडचे काढून इकडे टाका, तर आपण विचार करून मी तसं करू नका असं म्हणत नाही आहे, परंतु आपण विचार करून निर्णय घ्या की आपण जेव्हा पैसे काढू त्यावेळी आपल्याला टॅक्स भरावा लागणार आहे. एखाद्या म्युच्युअल फंडातून पैसे काढलेत तर तुम्हाला त्याच्यावरती 12.5% टॅक्स हा भरावाच लागेल आणि ती जी रक्कम आहे ते तुम्ही दुसऱ्या म्युच्युअल फंडात टाकणार आहात.
त्यामुळे तो तुम्ही त्याचा विचार करा. रिस्क ॲपिटाईट बेस्ड प्लॅनिंग, जोखीम सहनशीलतेनंतर ते आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. तसेच रेग्युलर रिव्ह्यू हा महत्त्वाचा आहे. आपण गुंतवणूक केल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे त्याच्याकडे बघायला आपल्याला वेळ मिळत नाही, आपण बिझी असतो, बऱ्याचदा पैसे पडून राहतात महिन्यांमध्ये, कधी कधी वर्षानुवर्ष. तर आपण रेग्युलरली कमीत कमी वर्षातून एकदा तरी थोडा वेळ काढून आपल्या गुंतवणुकीसंदर्भी त्याचा रिव्ह्यू करायला हवा. त्यात आपल्या गरजा, त्याचप्रमाणे आपण जी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याचा परफॉर्मन्स कसा आहे आणि टॅक्सेशन या संदर्भाची माहिती घ्यायला हवी. आणि आवश्यकता असल्यास जरूर प्रोफेशनल हेल्प घ्या, व्यावसायिक मदत घ्या. बऱ्याचदा आपल्याला यातली माहिती नसते, त्यामुळे आपण व्यावसायिक मदत घ्यायला हरकत नाही. आपल्याला त्याची थोडी कॉस्ट द्यावी लागेल, कारण देर इज नथिंग फ्री इन दिस वर्ल्ड. परंतु आपल्याला जर चांगला विश्वसनीय सल्लागार असेल तर आपण त्याची मदत घेऊ शकतात. आणि रजिस्टर्ड ॲडवायझर असतात, जे सेबीमध्ये रजिस्टर्ड असतात, ते देखील आपण त्यांची देखील मदत घेऊ शकतात. त्यांना रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर असे म्हणतात, RIA. त्यांची देखील आपण मदत घेऊ शकतात. तर आजचा कार्यक्रम नक्कीच थोडा बहुत तरी आपल्याला फायदा झाला असेल. त्याबद्दल आपण आपला बहुमूल्य वेळ दिला, याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे. आणि आपल्या सर्वांना हॅपी इन्व्हेस्टिंग. धन्यवाद सर. आज आपण आम्हाला अतिशय अवघड असा आर्थिक नियोजनाचा विषय अतिशय सुंदर रीतीने आम्हाला समजून सांगितला, याबद्दल आपले मनापासून आभार. आपण आम्हाला गुंतवणुकीचे जे विविध पर्याय सांगितले, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि सध्याची जागतिक जी परिस्थिती आहे त्याविषयी पण आम्हाला अनुभूती दिली आहे. आपले मनापासून आभार. आजचं आपलं पुढचं सत्र जे आहे ते घनश्यामजी पटेल प्रस्तुत सूर शारदा म्युझिकल नाईट. मी सर्व कलाकारांना स्टेजवर येण्याची विनंती करतो. धन्यवाद. आज आपल्या उपस्थित गवादे सर यांचेही मनापासून आभार. उपस्थित सर्व श्रोत्यांचेही मनापासून आभार. आपला दुसऱ्या सत्रातल्या सर्व कलाकारांचा सन्मान आपण करूया. धन्यवाद. उद्या मंगळवार 26 मे स्वर्गीय स्मिता चंद्रकांत जाधव स्मृती व्याख्यान. उद्या डॉक्टर संजय दुर्जड नाशिकचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ आहेत आणि डॉक्टर विशाल जाधव